नमस्कार. स्मृतिगंध समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या संस्कृती संवर्धन एक संवाद ह्या कार्यक्रम मालिकेतील तिसरे पुष्प, देवाच्या भक्तीला कुणाची भीती, सादर करताना मी प्राची राजे, स्मृतिगंध समूहाची एक संचालिका ह्या नात्याने आजच्या ह्या कार्यक्रम बघत असलेल्या सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय सौ सोनल साटेलकर यांचे मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करते. प्रत्यक्ष कार्यक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी मी स्मृतिगंध समूहातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या संस्कृती संवर्धन एक संवाद ह्या कार्यक्रमाविषयी थोडक्यात माहिती देते. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व कलात्मक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या स्मृतिगंध समूह ह्या समूहातर्फे ऑक्टोबर महिन्यापासून हा विविध मान्यवर व्यक्तींच्या मुलाखतीचा मासिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. ह्या मालिकेतील पहिले पुष्प म्हणजे भारतीय संस्कृतीचे परदेशात जतन ह्यामध्ये आपण अमेरिकेतील स्थायिक झालेल्या सौ संपदा म्हाळगी यांच्या बरोबर संवाद साधला होता. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण जमशेदपूर, झारखंड राज्य येथेच जन्मापासून वास्तव्य असलेल्या माननीय रोहिणीताई साठे यांच्या बरोबर मराठी संस्कृतीचे परराज्यात जतन ह्या विषयावर संवाद साधून महाराष्ट्राबाहेर मराठी संस्कृती कशी जोपासली जाते ह्याविषयी माहिती मिळवली होती. ह्या दोन्ही कार्यक्रमांचे व्हिडिओ आजही स्मृतिगंध समूहाच्या YouTube चॅनलवर उपलब्ध आहेतच. आणि आज ह्याच मालिकेतील तिसरे पुष्प सादर करताना आपण महाराष्ट्रातच वाढलेल्या पण वेगळ्या आचार विचारांमध्ये संगोपन झालेल्या एका स्त्रीची कहाणी ऐकणार आहोत. त्या म्हणजे सौ सोनल साटेलकर. देवाच्या भक्तीला कुणाची भीती ह्या विषयावर ह्या आज आपल्या बरोबर संवाद साधणार आहेत. मी सौ सोनल साटेलकर यांचा अगदी थोडक्यात परिचय करून देते. ह्या कॉमर्स आणि कायदा विषयातल्या पदवीधर असून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ह्या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. 20 वर्षे एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी केल्यानंतर आता त्याही नोकरी सोडून स्वतः एक लाईफ कोच, ट्रेनर, मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि केपेबिलिटी डेव्हलपमेंट स्पेशलिस्ट अशा विविध भूमिका बजावत आहेत. त्या मुंबई युनिव्हर्सिटी बरोबर संलग्न असलेल्या अनेक कॉलेजेसमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून अनेक वर्षे काम करत आहेत. निम्न वर्गातील स्त्रियांना प्रगतीपथावर नेण्यासाठी त्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातून कार्य करत असतात. मुंबईतील एका सरकार मान्य शाळेच्या ट्रस्टी म्हणून गेली 12 वर्षे त्या काम करत आहेत. Sonal is a certified mediator, which is a conflict resolution technique, an alternative to court litigations. She is a designated vice president of the Mumbai district of Confederation of India for micro, small and medium enterprises. विविध विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून विपुल लेखन करणाऱ्या सोनल साटेलकरच्या यांची नुपूर ही एका स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचे कांगोरे दाखवणारी मराठी कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या सोनल साटेलकर विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. तसेच विविध प्रकारच्या स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी त्यांना नेहमीच आमंत्रित केले जाते. सावन क्वीन सारख्या राज्यस्तरीय स्पर्धेचे परीक्षण करण्याचा अनुभव असलेल्या सोनल साटेलकर आज आपल्याला प्रमुख वक्ता म्हणून लाभल्या आहेत.
मी स्मृतिगंध समूहाच्या वतीने सौ सोनल साटिलकर यांचे हार्दिक स्वागत करते आणि आता आपण आपल्या मुख्य मुलाखतीकडे वळूया. माहेर आणि सासर अशा दोन वेगवेगळ्या संस्कृतींच्या संगमातून तुम्ही स्वतःचे एक वेगळेच व्यक्तिमत्व निर्माण केले आहेत. दोन नद्यांच्या संगमावर एक तीर्थक्षेत्र उभे राहते आणि त्याला स्वतंत्र महत्व प्राप्त होते. तसेच तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी बोलता येईल, कारण तुम्ही माहेर आणि सासरच्या पारंपरिक रीतिरिवाजांना सांभाळून स्वतंत्रपणे काही धार्मिक सण, उत्सव, व्रतवैकल्य आचरणात आणत असतात. आणि तुमच्या शिक्षण, व्यवसाय व सामाजिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही हे सगळं करत असलेल्या एक वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक उपक्रमांसाठी तुमचे नेहमीच कौतुक केले जाते. सोनलताई, तुम्हाला मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे. तुमचे शालेय शिक्षण कॉन्व्हेंट स्कूल मध्ये झाले आहे. पुढे विविध प्रकारच्या पदव्या आणि सर्टिफिकेट्स मिळवून तुम्ही उच्च विद्याविभूषित असा नावलौकिक मिळवला आहेतच. नोकरी आणि इतर प्रोफेशनल ऍस्पेक्ट्स मध्ये खूप मान सन्मान प्राप्त केलेला आहे आणि त्याच बरोबरीने सामाजिक, सांस्कृतिक कार्यांमध्ये सुद्धा तुम्ही नेहमीच आघाडीवर असता. तर तुमचे हे असे बहुरूपी व्यक्तिमत्व घडण्यामागे तुम्हाला तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय राहिली आहे आणि तुमच्या लहानपणाबद्दल थोडक्यात किंवा तुमच्या कुटुंबाची थोडीशी ह्या विषयावर थोडीशी माहिती सर्वप्रथम आम्हाला सांगा. तुमचा आवाज येत नाहीये. आस्क टू अनम्यूट केलंय. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आणि माझं जे काय इंट्रोडक्शन तुम्ही केलं, परिचय करून दिलास प्राची, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तू जरा थोडा जास्तीच वरच्या लेवलला मला नेऊन बसवलं. तितक्या लेवलला मी नाहीये, पण तरी जे काय तू माझ्याबद्दल बोललीस त्याकरता खूप खूप धन्यवाद. माझं बोलणं सुरू करण्याआधी मला दोन गोष्टी तुझ्या परमिशननी बोलायच्यात. एक म्हणजे हे जे आपण आज हे जे मी बोलणार आहे, I would with your permission like to make it bilingual or also maybe trilingual, म्हणजे इंग्लिश मराठी आणि कधी गरज पडली तर थोडी इतर हिंदी वगैरे ह्या भाषाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आज जे काय बोलणार आहे ते माझे स्वतःचे विचार आहेत. मी असं कुठेही क्लेम करत नाही की माझा त्याच्यावरती खूप अभ्यास आहे आणि त्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मी ते काय बोलते, करते किंवा मी जे करते तसंच इतरांनी फॉलो करावं असा माझा कुठेही अट्टहास, आग्रही नसणार आहे. माझे विचार आहेत, जे काय मला या 55 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे काय अनुभव आले ते अनुभव मी तुम्हाला फक्त सांगणार आहे. सो डोंट yeah, so please do not take it for, I'm endorsing something or, I'm claiming that I have a good research on something and that is the reason why I'm doing this. So on that note, मी तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते. तर माझी पारिवारिक पार्श्वभूमी किंवा माझ्या जन्मापासूनचं जे काय आहे ते थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे गजानन दत्तात्रय आणि सरस्वती गजानन फडणीस यांची मी नात. यांच्या सर्वात मोठे जे चिरंजीव मदन गजानन फडणीस, कॉम्रेड मदन गजानन फडणीस म्हणून जे ओळखले जातात, त्यांची मी सगळ्यात धाकटी मुलगी. मी मुद्दामून हा उल्लेख करते आहे कॉम्रेड मदन गजानन फडणीस असा, कारण की सरस्वती गजानन फडणीस म्हणजे आमची आजी आणि गजानन दत्तात्रय फडणीस आजोबा हे दोन्ही अतिशय धार्मिक वृत्तीचे जरी असले तरी आमचे वडील मदन गजानन फडणीस हे एक कम्युनिस्ट विचारसरणीचे, विचारधारणाचे असल्यामुळे ते मूर्तीपूजा ही त्यांच्या दृष्टीने अजिबातच, म्हणजे त्यांच्या आयडिओलॉजी मध्ये ती कुठे बसत नव्हती. असं असूनही
आमच्या घरामध्ये कायम आजी आणि आजोबा, म्हणजे मी 21 वर्षाची 22 वर्षाची असेसपर्यंत माझी आजी होती, 23 वर्षाची आजी असेसपर्यंत माझे आजोबा होते. आणि ते जेव्हा गेले तेव्हा रिस्पेक्टिव्हली आजी वॉज 86 आणि आजोबा वॉज अबाउट 98 इयर्स ओल्ड वगैरे. असं इतकं ते आयुष्य जगले. आणि ते त्यांचं जे काय होतं, म्हणजे त्यांचे जे धार्मिक विचारसरणी त्यांची होती त्याप्रमाणे ते कायम वागत राहिले, त्यांच्या गोष्टी ते करत राहिले. आणि त्यांना त्यांच्या सर्व सुनांची, मुलींची, पुढे नातींची, नातवांची, सर्वांची त्यांना त्याच्यामध्ये साथही कायम मिळत गेली. आता माझी सगळ्यात मोठी आत्या कॉम्रेड प्रभा सावंत आणि माझे वडील कॉम्रेड मदन फडणवीस हे दोघे कम्युनिस्ट विचारसरणीचे जरी असले तरी त्यांनी, आणि खास करून माझ्या वडिलांनी, कधीही आपल्या आईला तिचे धार्मिक जे काय तिची कार्य होती, जे काय तिच्या गोष्टी होत्या त्या करण्यापासून त्यांनी कधीही तिला थांबवलं नाही, अडवलं नाही. माझ्या वडिलांची एक सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात चांगली गोष्ट मी जी कायम लक्षात ठेवली आहे ती म्हणजे स्वतः जरी कम्युनिस्ट विचारसरणीचे होते, कधी त्यांनी फारसा देवाला हात जोडलेला आम्हाला आठवत नाही. म्हणजे लहानपणी माझ्या मामाची फॅमिली, आमची फॅमिली, मावशीची फॅमिली असे मिळून आम्ही अनेकदा कोल्हापूरला वगैरे जायचो. आणि माझा मामाही तसा त्या मनाने धार्मिक असल्यामुळे मामा, आई यांना सर्व देवळं करण्याची फार इच्छा असायची. ते करत असताना आम्ही सगळे देवळामध्ये देवाच्या पाया पडत असायचो आणि आमचे वडील आमच्या सगळ्यांच्या चपला सांभाळत देवळाच्या बाहेर उभे राहायचे. असं असताना सुद्धा वर्षातले 2 दिवस, एक म्हणजे गणेश चतुर्थी आणि दुसरा म्हणजे पिठोरी अमावास्या, ह्या दोन्ही दिवशी आमचे वडील म्हणजे कॉम्रेड मदन फडणीस हे सोळं नेसून देवाची पूजा आणि आईच्या हातचं वाण घ्यायला सज्ज असायचे. ही गोष्ट मी बघितली आहे. त्याच्यामुळे घरामध्ये देयर वॉज अ मिक्स्ड बॅलन्स ऑफ बोथ स्पिरिच्युअलिटी and a little bit of extreme sort of thought process or thinking of not believing in these things. So I have been brought up, I've grown up in that kind of an atmosphere, and that's how. And then when I got married, yes, my husband also is a lot inclined towards spirituality, but माझ्या सासरी as such spirituality चे काही म्हणजे असे सण म्हणजे एक दिवाळी दसरा सोडा, पण असे काही पूजा अर्चा अशा फार काही झालेल्या, म्हणजे इव्हन सत्यनारायणाची पूजा सुद्धा फार त्यांच्याकडे कधी झालेली मी बघितली नाही. पण हे सगळं जे मी माहेरी बघितलेलं आहे लग्नापर्यंत आणि त्याच्यानंतर सुद्धा आई आजी सगळ्या असेसपर्यंत, ते कुठेतरी माझ्या मनामध्ये बिंबलं गेलंय सुरुवातीपासून. आणि दॅट्स हाऊ द स्पिरिच्युअल द पाथ that I took on. I will not really say that I am extravagantly spiritual, honestly speaking. I am inclined towards it, but not that I am completely engulfed with that kind of a thought process. तर आहे, म्हणजे आवडतं मला करायला काही गोष्टी. आपण पुढे बोलूच काय करते आणि काय नाही करत ते. Can't hear you. You're on mute. नक्कीच ऍब्सोल्युटली व्हॅलिड व्हॉट यू सेड. आणि नक्कीच वेगळ्या संस्कृतींचा जेव्हा संगम होतो तेव्हा कसं एका व्यक्तीचं, त्या कुटुंबातल्या मुलांचं व्यक्तिमत्व घडतं, ह्यावरच आपण आणखी रिसर्च करत आहोतच ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तर सोनलताई, मला पुढचा प्रश्न हाच होता ज्याच्यावर तुम्ही ऑलरेडी थोडासा हात घातलेलाच आहे. माहेरची तुमची पार्श्वभूमी आम्हाला कळली, पण तुमचं लग्न म्हणजे एक इंटरकास्ट मॅरेज म्हणावं लागेल त्याला, आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेगळ्या रीतीभाती तुम्हाला आणखी काही सासरच्या तर्फे तुम्हाला आपल्या जीवनशैलीमध्ये इनकॉर्पोरेट कराव्या लागल्या असणारच. तर तुमच्या सासरच्या विषयी आणखी थोडी काही माहिती कळेल का? म्हणजे त्यांचं देवस्थान वगैरे असं काही तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे का? तर माझं लग्न झालं लक्ष्मीकांत साटेलकर यांच्या बरोबर. इंटरकास्ट म्हणजे हल्लीच्या ह्याच्या तुलनेत खरं बघायला गेलं तर इट इज नॉट रिअली इंटरकास्ट, कारण हल्ली परधर्मामध्ये लग्न सर्रास होतात
आणि हे त्या मानाने आमचं महाराष्ट्रीयनच फक्त एवढंच की मी एका CKP कुटुंबात जन्माला आलेली आणि माझे मिस्टर जे आहेत ते भंडारी कुटुंबातले आहेत. मी म्हंटल तसं देवधर्म वगैरे म्हणजे स्पिरिच्युअलिटी बद्दल त्यांना ते फार खूप इन्क्लाइंड आहेत. त्यांना त्या सगळ्या गोष्टीची खूप आवड आहे. त्यांचं वाचन खूपच आहे, म्हणजे इट इज जस्ट टू मच. कधी कधी आम्हाला त्यांना त्या वाचनामधनं कसं बाहेर काढावं हे कळत नाही, इथपर्यंत त्यांचं वाचन आहे. पण तसं जरी असलं, आणि माझे सासरे सुद्धा धार्मिक होते, नाही असं नाही, सासूबाईंना सुद्धा म्हणजे देवाची पूजा करणं, पोथी करणं इथपर्यंत. पण असं फार मी म्हणते तसं व्रतवैकल्य म्हणा किंवा घरामध्ये फार पूजा अर्चा म्हणा, अशा काही कधीही मी म्हणजे लग्न होऊन गेल्यापासून कधीच बघितल्या नाहीत. म्हणजे इनफॅक्ट आमचं कुलदैवत शांतादुर्गा कळंगुटकरीण हे आमचं कुलदैवत आहे हे माझ्या लग्नाच्या काही महिने आधीच माझ्या सासरच्यांना समजलं. आणि माझ्या मिस्टरांचे वडील तुकाराम साटेलकर, त्यांच्या फॅमिलीमधले आम्ही, मी आणि माझे मिस्टर लक्ष्मीकांत, वी वर द फर्स्ट वन जे आम्ही आमच्या कुलदैवताला गेलो. त्याच्या आधी कुलदैवताच्या देवळामध्ये सुद्धा कोणी गेलो नव्हतो. आणि मला असं वाटतं त्याच्यानंतर काही 2-3 वर्षांनी आम्हीच परत आमच्या देवळामध्ये एक लघु रुद्राचा हे केला, एक कार्यक्रम केला. तेव्हा मग माझे सासू सासरे दीर वगैरे सगळेजण त्या देवळामध्ये गेले. तर पण येस, रामनवमीचा उत्सव मात्र माझे सासरे खूप मोठ्या प्रमाणात करायचे. आणि चाळ सिस्टम मध्ये राहत असल्यामुळे कसे सगळेच जण एकत्र त्या उत्सवाला नेहमी असायचे, मोठ्या आरत्या वगैरे व्हायच्या. ती एक गोष्ट मात्र अगदी होती. बाकी दिवाळी दसरा हे सण तर ऑब्व्हियसली सगळेच साजरे करतात. संकष्टीला अगदी न चुकता माझ्या सासूबाई म्हणजे आज त्यांना ते उभं राहून करता येत नाही म्हणून, पण जिथपर्यंत त्या त्यांच्या पायावरती उभ्या होत्या दर संकष्टीला मोदक हा प्रकार असायचाच. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्याकडे असतात. पण फार असं म्हणजे गणपती जो आहे आमचा गणपती साटेलकरांचा, तो आमच्या गावाला येतो. आणि गावाला सुद्धा साटेलकरांच्या म्हणजे आमचं जे घर आहे साटेलकरांचं त्या घरामध्ये तो बसत नाही. तो एक असा इट्स लाईक सॉर्ट ऑफ यु नो सार्वजनिक गणपती असल्यासारखा एक देऊळ असं आहे, तिथे तो गणपती 5 दिवसाचा बसतो. पण माझ्या सासरचे कोणीही आजपर्यंत त्या गणपतीच्या दर्शनाला गेलेले नाहीये. तर ही अशी सासरचं बॅकग्राऊंड थोडक्यात म्हणायला गेलं तर हे असं आहे. अर्थात त्यांच्याकडे श्राद्ध वगैरे या गोष्टींना जास्ती महत्व दिलं जातं, जे माझ्या माहेरी मी कधी तेवढं बघितलं नाही किंवा वी डोंट रिअली फॉलो दोज रिच्युअल्स. तर दॅट इज हाऊ इट इज. इथे मला सर्व प्रेक्षकांना म्हणजे जे आता आपल्याला फेसबुक लाईव्ह वर पाहत असतील किंवा जे नंतर आपलं रेकॉर्डिंग पाहतील ह्या कार्यक्रमाचं, त्यांना सांगावंसं वाटतं ह्या कार्यक्रमाची कल्पना आम्हाला कशी सुचली. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे सोनलताई मार्गशीर्ष महिना खूपच भक्तिभावाने करतात आणि त्यांचा पूर्ण मार्गशीर्ष महिना हा उपासाचा महिना असतो आणि त्याच्या मागचे त्यांची काय धारणा आहे हे आम्हाला विस्तृतपणे ऐकून घ्यावंसं वाटलं. म्हणूनच स्पेशली आता मार्गशीर्ष महिना चालू असतानाच आम्ही ही मुलाखत घ्यायचं ठरवलं. तर सोनलताई, मार्गशीर्ष महिन्याकडे वळूया. त्याच्या आधी मला तुम्हाला हे विचारावंसं वाटेल, विस्तृतपणे मार्गशीर्ष बद्दल ऐकण्याच्या आधी, असे काही व्रतवैकल्य सणवार आहेत का जे पारंपरिकरित्या तुमच्या माहेर किंवा सासर दोन्हीकडेही नव्हते पण तुम्ही स्वतःहून सुरू केले आहेत? मला असं वाटतं माझ्या घरात जे काही म्हणजे हे पारंपरिक सण म्हणा किंवा ही व्रतवैकल्य जी होतात ती म्हणजे आय डोंट नो वेदर आय शुड से प्राऊडली और आय शुड से, पण ह्या सगळ्या गोष्टी मी सुरू केलेल्या आहेत. जसा काही योग येत गेले त्या योगांच्या अनुषंगाने मी ते एक गोष्टी सुरू करत गेल्या. काय काय करते ते आपल्या चर्चेमध्ये येणारच आहे. नक्की. पण मार्गशीर्षाबद्दल जर बोलायचं झालं तर मी म्हंटल तसं आमचीच कुलदैवत शांतादुर्गा कळंगुटकरीण गोव्याला आसनोडा तालुक्यामध्ये नानोडा म्हणून एक गाव आहे, विच इज व्हेरी क्लोज टू द महाराष्ट्र बॉर्डर. म्हणजे शांतादुर्गा गोव्याची म्हटल्यावरती बहुतेकांना ती फोंड्याची जी शांतादुर्गा आहे ती वाटते, पण आमची आर्ज इज टुवर्ड्स एक्स्ट्रीम नॉर्थ आणि टुवर्ड्स महाराष्ट्र, व्हेरी क्लोज टू महाराष्ट्र.
तिथे आमचं एक छोटंसं देऊळ आहे आणि त्या देवळामध्ये आम्ही जात असतो, कारण कुलदैवत आहे म्हटल्यावरती मला माहेरपासून माहिती आहे, कारण माहेरचं आमचं कुलदैवत तुळजाभवानी फडणीसांची आणि ग्रामदैवत अंबाबाई, आणि काहीही छोटं मोठं जरी झालं किंवा काही नाही झालं असं सुद्धा आमच्या फडणीसांना वाटतं आणि ते उठतात आणि देवळात जातात. तर तसंच आम्ही म्हणजे खरं गमतीची गोष्ट सांगायचं झालं तर माझं लग्न झाल्यानंतर आम्ही हनीमूनला गोव्याला एवढ्या करता गेलो, कारण आम्हाला कुलदैवताच्या देवळामध्ये जायचं होतं शांतादुर्गाच्या, म्हणून आम्ही आमचा हनीमून सुद्धा गोव्याला केलेला आहे. आणि मग तिथपासून आमची शांतादुर्गा ह्या देवळामध्ये जाण्याची जर्नी सुरू झाली. आम्ही तिला मी आणि लक्ष्मीकांत तर तिला मम्मीच म्हणतो, मम्मी मम्मा असं आम्ही तिला म्हणतो, मम्मी आम्हाला बोलव, मम्मा हे असं होऊन देत वगैरे वगैरे असं सगळं होतं. तर आम्ही देवळात जात असतो आणि आमचे भुसकुटे नावाचे जे गुरुजी आहेत, भटजी आहेत तिथे, त्यांच्याबरोबर चांगला एक ऋणानुबंध, एक स्नेह जुळला होता आमचा. आता ते नाहीयेत, पण त्यांची मुलं जी आहेत, त्यांचे चिरंजीव, ते सगळं बघतात देवळाचं. तर एकदा त्यांनी आम्हाला असं सांगितलं देवळात गेलो असताना, की लक्ष्मीकांतला सांगितलं की मला ना तुझ्याकडनं तेलाचे पैसे हवेत, कारण छोटंसं देऊळ आहे, छोटीशी संस्था आहे, सगळं मॅनेज करण्याकरता ऑब्व्हियसली पैसे लागतात, सगळं लागतं, तर तू मला दर महिन्याच्या तेलाचे पैसे पाठवत जा. तर तसं लक्ष्मीकांतने ते पाठवायला सुरुवात केलं आणि त्यांना माहिती होतं मी पण नोकरी करते आणि तेव्हा मार्गशीर्ष महिना जवळ आलेला होता. तर मला म्हणाले की आपल्याकडे मार्गशीर्ष महिन्यात, संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये काहीतरी 12 का काहीतरी भटजी रोज सकाळी येऊन होम हवन करतात आणि त्या 12 भटजींना आपण जेवण देतो. तर त्यापैकी एका भटजींच्या जेवणाचा खर्च मला तुझ्याकडून हवाय. तर हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला खूप आनंद झाला. म्हणजे मला असं वाटलं की मम्मीनेच माझ्याकडनं काहीतरी मागून घेतलं. मम्मी सहसा मागत नाहीत नाही का, आई जी असते ती मागत नाही, आणि पण तिने मागितल्यावरती मी अगदी स्वखुशीने ते दिलं. आणि नंतर माझ्या मनात असा विचार आला की आपल्या नावाने समजा तिथे म्हणजे असं काही चांगलं होत असेल तर, आणि याला आता बरेच वर्ष झाली, म्हणजे अगदी 15-1 वर्ष तरी नक्कीच झाली. तर मी म्हंटल की का नाही आपण मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपास करावा, एक वेळ जेवून आपण तो उपास करावा. तर त्या ह्याच्यानी माझा तो उपास ऍक्च्युली सुरू झाला. मी एक वेळ संपूर्ण मार्गशीर्ष महिना एक वेळ जेवते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की गुरुवारचं ते जे व्रत असतं महालक्ष्मीचं, त्याच्या करता म्हणून मी हा उपास सुरू केला. तर इनफॅक्ट खरं बघायला गेलं तर मी गुरुवारी असं स्पेसिफिक जी पूजा करतात महालक्ष्मीची तसं वगैरे नाही करत मी, पण मी येस अख्खा महिनाच मी तो उपास करून पूजा करत असल्यामुळे माझ्या दृष्टीने तो गुरुवारही त्याच्यातच येतो आणि त्याची पण सगळी त्याची काय पूजा असते ते सगळं त्याच्यातच होऊन जातं. तर तसं मी तो त्या पूजेला मी किंवा त्या व्रताला मी सुरुवात केली. ह्याच्या आधी आमच्याकडे कोणीही मार्गशीर्षामध्ये उपवास केलेला किंवा इव्हन मार्गशीर्ष पाळलेला सुद्धा मी ऐकलं नव्हतं. श्रावण महिना लोक पाळतात, पण मार्गशीर्ष महिना असा पाळलेला आमच्या घरात तरी मी कोणाला बघितलं नव्हतं किंवा ऐकलं नव्हतं. गुरुवारची पूजा बऱ्याच जणी करतात, महालक्ष्मीचं व्रत जे आहे त्या बऱ्याच जणी करतात, पण उपास as such आय थिंक संपूर्ण महिना ते सुद्धा आय एम मे बी द ओनली वन इन द फॅमिली. आय रिअली डोंट हॅव एन आयडिया अबाउट द अदर्स. सोनलताई, मार्गशीर्ष महिन्याबद्दल अजून काही, म्हणजे एक मार्गशीर्ष महिन्याची जी एक धार्मिक पार्श्वभूमी आहे त्याच्याबद्दल तुमचं काय रिसर्च आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही सांगा. हो हो, मला थोडक्यात आपल्याला जे बघतायत त्यांना हे पण ही चर्चा किंवा हे चर्चा सत्र आयोजित करण्याचं आमचं कसं ठरलं ते सुद्धा थोडक्यात सांगते. त्याच्यावर मग नंतर आय विल टेक इट टू मार्गशीर्ष महिना. आता नुकतंच आम्ही सगळे म्हणजे प्राची माझ्या सगळ्यात मोठ्या बहिणीची मुलगी तर आणि आम्ही सगळे सिबलिंग्स मिळून पुण्याला जात होतो आमच्या एका सिबलिंगच्या नातवाच्या मुंजी करता. तर ते जात होतो आणि आम्ही हे सगळे जेवायला बसले एके ठिकाणी आणि माझा उपास असल्यामुळे मी जस्ट अशीच बसून होती. तर सगळेजण जस्ट थोडक्यात विचारत होते की काय उपास आहे का, मग अख्खा महिना. अर्थात सगळ्यांना माहिती असतं सगळं होतं, पण कधी कधी असं होतं की म्हणजे फॉर इन्स्टन्स मागच्या वर्षी मी कोविड मधनं नुकती उठली असल्यामुळे मागच्या वर्षी मी हा उपास करू शकले नव्हते ह्या महिन्याचा, कारण माझी औषधं माझ्या गोळ्या सगळं चालू होतं. तर सगळे तेच विचारत होते आणि असं बोलताना
मी सहज म्हणून माझ्या तोंडातून निघालं असं की खरं तर मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक महत्व जास्ती आहे. आणि प्राचीची आई म्हणजे माझी ताई मृदुला राजे यांचे कान लगेच टवकारले आणि ते म्हणाले, अच्छा हो का, म्हणजे असं मग तुझा काय थोडासा अभ्यास आहे का त्याच्यावरती. म्हटलं अभ्यास असाच नाहीये, पण मी आता हे करते त्याच्यामुळे थोडंफार वाचत असते आणि समजून घ्यायचा प्रयत्न करत असते. तर त्याच्यामुळे एक थोडीशी मग त्या ह्याच्याने मग प्राची म्हणाली आणि ताई म्हणाली की मग तू थोडंसं बोलशील का ह्या विषयावरती वगैरे. तर मी ऑफकोर्स बोलायला मला कधी म्हणजे मी कधी नाही म्हणत नाही बोलण्याकरता, त्याच्यामुळे मी तयार झाले. अभ्यास असाच किंवा रिसर्च असाच प्राची तू जर विचारशील तर असा खूप गहन रिसर्च किंवा असं काही नाहीये. पण मार्गशीर्ष हा महिना आपला जो सगळ्यात म्हणजे येस गणपती बाप्पा तर आपला लाडका आहेच, पण एक कृष्ण बाप्पा जो आपला सगळ्यात लाडका एक बाप्पा आहे, त्या बाप्पाचा हा दिस मंथ इज स्पेसिफिकली डेडिकेटेड टू कृष्ण भगवान. और कृष्ण म्हणजे कसा विष्णूचा अवतार, म्हणजे विष्णू ह्या देवाकरता हा महिना डेडिकेट केलेला आहे. खरा तर गीतेमध्ये असा उल्लेख आहे, आय विल जस्ट रीडिंग समवेअर, आणि गीतेतल्या 10व्या अध्यायामध्ये असा उल्लेख आहे जिथे श्रीकृष्णाने असं म्हटलं आहे की मार्गशीर्ष महिना हा माझं प्रतीक आहे. आणि त्याच्यामुळे मग तो संपूर्ण त्याच्या अनुषंगाने मग म्हणून म्हणतात की त्या महिन्यामध्ये विष्णूची काही ची पूजा करावी, विष्णूच्या कथा वाचाव्यात, विष्णू सहस्त्रनाम म्हणावं वगैरे असं ह्या सगळ्या गोष्टी म्हणतात. श्रावण महिन्यातले सण आपल्याला माहिती असतात, अगदी रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे अगदी उत्साहाने आणि ह्याच्यात साजरे करत असतात. तसेच सण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा आहेत. मार्गशीर्ष महिना हा आपला जर मराठी कॅलेंडर मधला किंवा हिंदू कॅलेंडर मधला 9वा महिना, मृगशीर्ष नक्षत्र जेव्हा चंद्राच्या जवळ येतो तेव्हा हा महिना सुरू होतो. आणि म्हणून मार्गशीर्ष महिना या महिन्याला इवन अग्रहण्य असंही नाव आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हटलं तसं खुद्द श्रीकृष्णाने ह्याला सर्वात उच्च स्थान दिलेलं आहे या महिन्याला, आणि त्यामुळे ह्याचं धार्मिक महत्व आहे. जसं अश्विन शुद्ध प्रतिपदेला शारदीय नवरात्र सुरुवात होते किंवा चैत्र शुद्ध प्रतिपदेला चैत्र नवरात्राची सुरुवात होते, तशी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला खंडेरायाचं नवरात्र नाही म्हणत 6 दिवसाचा तो उत्सव असतो, जो पहिल्या म्हणजे प्रतिपदेला सुरू होतो आणि चंपाषष्ठीच्या दिवशी त्याचं उद्यापन होतं. तर हा संपूर्ण म्हणजे हे खंडेरायाचं नवरात्र अनेक घरांमध्ये साजरं केलं जातं. जसे नवरात्रामध्ये आपण देवी बसवतो वगैरे, तसं खंडेरायाच्या नवरात्रामध्ये सुद्धा अनेक गोष्टी असतात, अनेक पूजा अर्चा केल्या जातात. तर हा तर एक सगळ्यात मोठा एक सण आहे मार्गशीर्ष महिन्यातला. त्याच्या व्यतिरिक्त ह्या महिन्यात येणारे सण म्हणजे चंपाषष्ठीला खूप मोठा, काही लोकांकडे नवरात्र जरी नसलं तरी चंपाषष्ठीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक साजरा करतात. त्याच्यानंतर मोक्षदा एकादशी म्हणजे त्या दिवशी गीता जयंती सुद्धा असते, तो एक मोठा एक उत्सव काही लोकांकडे असतो. सणासारखा तो उत्सवही साजरा केला जातो. दुर्गाष्टमीच्या दिवशी अनेक लोक गुरुचरित्र वाचायची सुरुवात करतात आणि ते सप्ताह म्हणजे तसा सप्ताह करतात. गुरुचरित्रचे 53 अध्याय जे आहेत ते वाचायला सुरुवात करतात आणि तसा सप्ताह करतात. आणि दत्त जयंतीला म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला त्याचं ते वाचून होतं, त्याचं उद्यापन करतात. आणि दत्त जयंतीला परत पौर्णिमेच्या दिवशी ज्या दिवशी अत्री आणि ऋषी आणि अनुसया देवी यांचा पुत्र दत्तात्रय यांचा जन्म झाला, त्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. खूप ठिकाणी मोठे मोठे उत्सव असतात त्या दिवशी. आणि अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टींना, या सर्व सणांना किंवा या महिन्यातल्या या सणांना महत्व आहे. फार हाईप नाही आहेत हे सगळे सण, पण आहे म्हणजे ज्या
प्रकारे लोक सर्व श्रावण महिना साजरा करतात किंवा श्रावण महिना पाळतात तितका किंवा त्याच्याहूनही जास्ती पॉवरफुल हा मार्गशीर्ष महिना आहे. आणि वेदर पण प्लेझंट असतं या महिन्यामध्ये. दिस इज द बेस्ट पिरियड. इनफॅक्ट खाण्यापिण्याची चहलपहल असते आणि सगळं असतं. पण येस, पौष्टिक खाल्लेलं कधीही चांगलं. त्याच्यामुळे आय गिव्ह माय स्टमक अ लिटल रेस्ट बाय इटिंग फक्त पौष्टिक गोष्टी ह्या दिवसांमध्ये. आणि दॅट्स हाऊ आय सेलिब्रेट दिस मंथ. करेक्ट. तर ह्याच्या मागची तुमची हीच धारणा आहे की थोडं शास्त्रीय आणि थोडं धार्मिक हे दोन्ही कसं आपल्याला त्याची सांगड घालता येईल. अगदी बरोबर आहे. मी उपास करता 2 कारणांकरता प्राची. म्हणजे नेहमी मी हे 2 गोष्टी माझ्या लक्षात ठेवून मी करते. धार्मिक येस आहेच, पण अनेकदा मला लोक म्हणतात इतकं काय म्हणजे उपास केला म्हणजे धर्म केला असं नाही. अग्रीड, मान्य आहे. पण मला दुसरी गोष्ट म्हणजे इट अलाउज अ क्लिन्झिंग प्रोसेस ऑफ युअर सिस्टम. कारण आपण वर्षभर वाटेल तसं आणि वाटेल ते खात असतो. इट अलाउज दॅट. आणि सेकंडली I also like to keep a check on my willpower. How can I, patiently follow it? 30 days in a row is not actually a joke. आता 4च दिवस उरलेत, पण माझे टेम्पटेशन्स आता थोडे थोडे वाढायला लागलेत खाण्याबद्दल. राईट. मला हेही विचारावंसं वाटेल की उपासाबद्दल जनरली स्पीकिंग कुठलाही महिना करणं किंवा नवरात्र बरीच लोक करतात. त्या व्यतिरिक्त आजच्या तरुण पिढीला उपासाबद्दल तुमची काय म्हणजे तुमचा काय थॉट प्रोसेस आहे त्याच्या मागे? करावा नाही करावा, कितपत काय त्याच्या मागची धारणा आहे? कारण खरं सांगायचं तर आजकालची तरुण पिढी किती प्रमाणात इव्हन मुली, लग्न झालेल्या मुलीही कशा आपल्या करिअरमध्ये बिझी असतात, गुंतलेल्या असतात. तर हे कितपत योग्य अयोग्य काय वाटतंय तुम्हाला? उपास करावाच हे मी कधीही सांगणार नाही, कारण माझ्या आईनी किंवा आजीनी मला हे कधीही सांगितलं नाही. आज आम्ही जे उपास करतो ते आम्ही आमच्या मनाने करतो. वटपौर्णिमेचा उपास हा सहसा लग्नाच्या आधीपासून मुली करतात, जो आम्ही कधीच केला नाही. कारण आमच्या आजीने आम्हाला तो कधीच करून दिला नाही, आईनी आम्हाला तो कधीच करून दिला नाही. कशाला उपास पाहिजे? वटपौर्णिमा नाही, सॉरी नॉट वटपौर्णिमा, हरताळकेचा उपास, नॉट वटपौर्णिमा. वटपौर्णिमा लग्नानंतर करतात लोक, म्हणतील हरताळकेचा उपास लग्नाच्या आधी करतात, पण तो आम्हाला आमच्या आईने कधीच करून दिला नाही. त्याच्यामुळे तो आम्ही अजूनही कधी करत नाही. त्याच्यामुळे मी कोणालाही उपास करा हे सांगणार मुळीच नाही. पण मी म्हटलं तसं मी उपास का करते? मी उपास करते ह्या 3 गोष्टींकरता. एकतर असं वाटतं की थोडंसं क्लिन्झिंग होतं, मला मनशांती मिळते ते केल्याबद्दल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझी विल पॉवर कितपत दांडगी आहे ह्याचा मला एक प्रत्यय येतो त्याच्यामुळे. पण मी इतरांना सांगणार नाही, कारण प्रत्येकाची बॉडी वेगळी असते, प्रत्येकाची मनोधारणा वेगळी असते, प्रत्येकाची ते स्ट्रेस घेण्याचं एक कपॅसिटी वेगळी असते. त्याच्यामुळे इतरांवरती उद्या मी माझ्या सुनेवरती आणि मुलीवरती तर लादण्याचा प्रश्नच येत नाही. ती मुली सहसा ऐकणाऱ्यातल्या नसतात, पण उद्या मी सुनेनी नाही केलं म्हणून मी तिच्यावरती नाराजही नाही होणार. मी इनफॅक्ट माझी आई आणि आजी जसं म्हणते तसंच मी माझ्या पुढच्या जनरेशनला हेच सांगेन की तुमच्या करता जे काय करायचंय ते आम्हाला सांगा, आम्ही करतो. तुम्ही तुमची करिअर्स, तुमचं जे काय आहे, तुमचं एन्जॉयमेंट जे काय आहे, तुम्हाला जे काय वाटतं, व्हॉट एव्हर गिव्स यू अ पीस ऑफ माइंड, प्लीज डू दॅट. त्याच्यामुळे मी कोणालाही उपास करा हे मी कधीच कोणाला सांगणार नाही. सोनलताई, थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वप्रथम तर मार्गशीर्ष महिन्याची एवढी छान माहिती दिलीत. तुम्ही बोलताना बोललात की हे सगळे जे छोटे छोटे सणवार मार्गशीर्ष मध्ये असतात त्यांची फार हाईप नाहीये, पण मला तरी असं वाटतं ज्या गोष्टीची हाईप नसते ना त्यालाच आपण थोडंसं हाईप करावं. म्हणजे आता गणपती, नवरात्राबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण ह्या गोष्टी ज्यांची हाईप नाहीये
त्याला थोडासा आणखी प्रचार प्रसार केला तर त्याचं चांगलं आहे असं दॅट इज व्हॉट आय पर्सनली फील. सो थँक्यू सो मच. तुमची कम्प्लीट कॉन्सेप्ट कळली मार्गशीर्ष महिन्याच्या उपासाच्या बाबतची. आणि ऑल द बेस्ट टू यू. यू आर डुईंग दिस फॉर सम इयर्स नाव. आणि तुम्ही हे असंच तुमच्या वयाला झेपत तुम्हाला जेव्हापर्यंत हे छान करता येईल तोपर्यंत नक्कीच करा. ही मी तुम्हाला मध्येच कार्यक्रमाच्या पण तरी शुभेच्छा देते. या वर्षीच्या मार्गशीर्षामध्ये 2 गोष्टी मी नवीन केल्या. एक उल्लेख, मी गीता जयंतीचा उल्लेख केला. तर गीता जयंतीला गीतेचं पठण केलं जातं. म्हणजे एक ठराविक त्यांचं ते हे आहे, स्तोत्र आहे, ते म्हटलं जातं. तर एक पर्टिक्युलर ग्रुप आहे पार्ल्याचा, मोडक म्हणून एक खूप मोठ्या बाई ज्या हे सगळं आयोजित करतात. तर ते ऐकण्याकरता आम्ही आवर्जून गेलो होतो यंदा. आणि मी म्हंटल तसं दुर्गाष्टमी पासून जे गुरुचरित्र वाचायला सुरुवात करतात, तर ह्या वर्षी मी गुरुचरित्राचा माझं ते म्हणजे गुरुचरित्र वाचन केलं मी यंदा या वर्षी. ह्या 2 गोष्टी मी एक्स्ट्रा या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलं. खूप कौतुकास्पद. सोनल ताई, आता आम्हाला तुमच्या माघी गणपती तुम्ही ज्या प्रकारे साजरा करता तेही फार युनिक आहे. म्हणजे असं माघी गणपती कोणाच्या घरात असा इतक्या थाटामाटात होताना मी तरी पाहिलेला नाही. त्यामागे त्याला असं सुरुवात करायच्या मागे काय कॉन्सेप्ट होतात आणि हे कधीपासून तुम्ही करताय? माघी गणपतीचं जर असं म्हणशील तर प्राची, माझ्या मनामध्ये माहेरी आमच्याकडे गणपती असायचा. खूप 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 मोठा उत्सव असायचा. गौरी गणपती असायचे आणि अक्षरशः गौरीच्या दिवशी तर आमच्याकडे घरामध्ये लिटरली 200-250 लोक जेवून जायची आईकडे माझ्या. आणि इतका मोठा तो उत्सव बघितला होता. पुढे काकांकडे पण तो सुरू राहिला वगैरे सगळं होतं. पण कुठेतरी मला असं वाटायचं की आपल्या घरामध्ये पण गणपतीचं आपण काहीतरी पूजा म्हणावं किंवा काहीतरी करायला हवं. पण आपल्याकडे अशी धारणा आहे, आपल्याकडे असं म्हटलं जातं की अरे मग तुझ्या सासरी तिकडे गावाला तर गणपती येतो ना, मग तुला इकडे कशाला करायचं, म्हणजे तू नाहीच करू शकत, इकडे गणपती तू आणूच शकत नाहीस, असं पहिल्यापासून असं आम्ही ऐकलं होतं. लहानपणापासून आम्ही हेच ऐकत मोठं झालो. मग आम्ही म्हटलं की ठीक आहे. आणि जर भाद्रपदामध्ये जर गणपती आणला तर सगळ्यांकडेच गणपती असतो. माझ्या माहेरी गणपती असतो, जिथे आम्ही जाऊन खूप सेलिब्रेशन करायचं होतं. मग मी जर माझ्या घरी आणला तर मला ते सुद्धा नॉट जस्ट सेलिब्रेशन, इव्हन आपली मदत सुद्धा तिकडे होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, सगळे लोक म्हणतात की मग तेव्हा कशाला. पण गणपतीला कधीतरी माझ्या घरामध्ये आणायचं आणि त्याची सगळी पूजा अर्चा थाटात नीट करायची, हे माझ्या मनामध्ये अनेक वर्ष होतं. एक वर्ष आम्ही असंच गावाला गेलो असताना आमची मम्मीला विचारल्याशिवाय काही गोष्टी न केलेल्या बऱ्या, हेच मी लहानपणापासून शिकत आलेली आहे. कारण मला माहिती आहे की माझ्या आईला न विचारता मी जेव्हा काही गोष्ट करायची कॉलेजमध्ये असताना किंवा काही वात्रटपणा केला की तो वात्रटपणा माझा पकडला जायचा किंवा काहीतरी त्याच्यातून नको ते घडायचं. त्याच्यामुळे पण मम्मी माझी तशी बरीच लवकर मला सोडून गेली असल्यामुळे आता माझी मम्मी म्हणजे माझी शांतादुर्गा. तर तिला आम्ही देवळात गेलो असताना आम्ही भटजींना सहज विचारलं की गुरुजी, आम्हाला इच्छा आहे माघ महिन्यामध्ये गणपती आणायची, कारण भाद्रपदामध्ये सगळे म्हणतात की नको म्हणून. इनफॅक्ट त्यांनी तर आम्हाला सांगितलं असं काय नाही, तुम्हाला भाद्रपदात आणायचा तर तुम्ही भाद्रपदात पण आणू शकता, पण तुम्हाला माघ महिन्यामध्ये आणायचं असेल तर. आम्ही मग देवीला कौल लावला. पण माघ महिन्याची माझ्या डोक्यामध्ये कसं आलं, मी मुलुंडला माघी गणेशोत्सव बघितला होता, सार्वजनिक होता पण तो मी गणेश उत्सव बघितला होता अनेक वर्षांपूर्वी. आणि तेव्हापासून माझ्या एक डोक्यात होतं की अरे माघ महिन्यामध्ये सुद्धा आपण गणपती आणू शकतो, गणपती बसवू शकतो आणि त्याची पूजा अर्चा करू शकतो. म्हणून मग मी आमच्या गुरुजींना विचारलं गावाला देवळामध्ये, तर त्यांनी अगदी हसत आम्हाला सांगितलं अगदी नक्की आणा, खुशाल आणा. आणि मग किती दिवस आणू गुरुजी, तर ते म्हणाले तुमच्यावरती आहे, तुम्हाला 1 दिवस आणायचा, 1 दिवस आणा, 1.5 दिवस, 5 दिवस, तुम्हाला पाहिजे तसं, असं काहीही त्याचं हे नाही. आणि मग मी 2006 मध्ये 2006 मध्ये आम्ही पहिल्यांदा माघी गणपती आमच्या घरी आणला.
आणि माझ्या मनामध्ये तेच आलं की तेव्हा जेव्हा आम्ही आणला गणपती तेव्हा आम्हाला बऱ्याच लोकांनी विचारलं नवसासा आहे का, म्हटलं काय नवसासा नाही, मग किती वर्ष आणणार आहात, हेच वर्ष का, 2 वर्ष का, 3 वर्ष का. मनामध्ये पक्क होतं की जिथपर्यंत आपल्या शरीरामध्ये, हृदयामध्ये, डोक्यामध्ये ताकद आहे, शाबूत आहे डोकं, तिथपर्यंत आपण आणायचा. पुढे मुलावरती सुनेवरती तो लादायचा नक्की नाही, पण जिथपर्यंत आपल्यामध्ये ताकद आहे तिथपर्यंत आपण तो करायचा. पण त्यावेळेस लोक विचारायची म्हणून त्यांना आम्ही सांगायचं हो 3 वर्ष, कोणी विचारलं 5 वर्ष, हो 5 वर्ष, कोणी म्हणायचं नाही बघू आता कधी, असं. मग आता किती वर्ष झाली, आता किती वर्ष झाली, तर आता 15 वर्ष झाली आपल्या गणपतीला, मागे गणपतीला, आणि 15 वर्षापासून आपण तो आणतो आहोत. तू म्हणालीस ते बरोबर आहे प्राची, पूर्वी नव्हतं पण आता काही लोक आणायला लागलेत मागातही गणपती. कारण आम्ही गणपतीच्या विसर्जनाला जायचो तेव्हा पूर्वी अगदी एखाद दुसरा गणपती पवईला लेक वरती विसर्जनाला असायचा, पण आता गर्दी वाढायला लागली, आता लोक गणपतीत जास्ती दिसू लागलेत. तर अगदी बरोबर. आणि आता काही ठिकाणी मागे गणपती सार्वजनिक स्तरावर पण खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलाय असं मला जाणवतं आता मुंबईमध्ये काही वर्ष राहून. सार्वजनिक वरती व्हायचे, घरगुती कमी होते कारण लोक भाद्रपद महिन्यामध्ये करत होते, पण आता घरगुती सुद्धा वाढायला लागले. अगदी बरोबर. तर तुमची भावना त्याच्या मागची खूपच पवित्र आहे हे म्हणायला काहीच हरकत नाही. आपला आजचा जो विषय आहे, जे आपण नाव ठरवलं होतं, देवाच्या भक्तीला कुणाची भीती, हे सार्थ ठरतंय. कारण मला सर्व प्रेक्षकांना अजून एक सांगावंसं वाटेल, फक्त माघी गणपतीच नाही तर श्रावण आणि भाद्रपद ह्या महिन्याच्या सुमारास सोनलताई काही वेगळ्या प्रकारे गणपती उत्सव साजरा करतात. सर्वसामान्यपणे 1.5 दिवसाचा किंवा 5 दिवसाचा किंवा कुठे कुठे 10 दिवसाचा सार्वजनिक गणपतीही बसतो, पण सोनलताईंचा गणपती त्याहून खूपच अधिकच मोठ्या प्रमाणात त्यांच्या घरी येतो. त्याच्या मागे तुमची काय कॉन्सेप्ट आहे आणि ते कसं काय सुचलं? म्हणजे ते सुचलं नाही मला माहितीये पर्सनली, कारण ते सुचलं नाही, ते घडलं आणि ते बहुतेक देवाने घडवून घेतलं तुमच्याकडनं. पण असं काही वेगळं, म्हणजे सर्वांपेक्षा वेगळं करताना काय त्याच्या मागची एक फॅक्टर होता आणि कसं झालं ते तुम्हीच सांगा तुमच्या तोंडाने, मी अधिक बोलत नाही. भाद्रपद महिन्यात गणपती आणायचा नाही म्हणून मी माघ महिन्यात गणपती आणायला सुरुवात केली 2006 मध्ये. 2015 मध्ये माझं पोस्टिंग, मी कोहिनूर समूहाबरोबर अनेक वर्ष काम केलं, आताही संलग्न आहे त्यांच्याबरोबर, पण आता मी फुल टाइम एम्प्लॉयमेंट मध्ये नाहीये. पण कोहिनूर समूहाबरोबर काम करत असताना मला 2015 मध्ये माझं पोस्टिंग पुण्याला झालं. आणि पुण्याला जेव्हा माझं पोस्टिंग झालं तेव्हा पुण्यातला जेव्हा गणेश उत्सवामध्ये ते सगळे मंडप पडायचे लागायचे आणि एवढ्यापासून म्हणजे मोठेपर्यंत गणपती सगळे त्या मंडपामध्ये जेव्हा दिसायचे तेव्हा मला वारंवार असं वाटायचं की अरे ह्याच्यातला एकतरी बाप्पा उचलून घेऊन जावा, ह्याच्यातला एकतरी बाप्पा उचलून आपण घेऊन जावा. पण कसं काय नेणार, म्हणजे त्यावेळेस तर मी तर पुण्यामध्ये असायची, हार्डली एनी टाइम आय यूज टू बी इन मुंबई, त्याच्यामुळे ते शक्य नव्हतं. पण 2017 साली मी पुणे सोडलं आणि साधारण 2018 साली मी माझं जे पुण्याचं राहतं घर होतं कोथरूडमध्ये तो विकायचा निर्णय घेतला. आणि मी जेव्हा ज्या दिवशी ते घराचं सगळं फुल अँड फायनल पेमेंट आणि चावी हँडओव्हर केली त्या घराची, तेव्हा कुठेतरी माझं मन खूप 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 जास्ती उदास झालेलं. आणि श्रावण महिना चालू होता, गणपती जवळ आले होते. पुण्यामध्ये असंच कुठेतरी इकडून तिकडे जाताना असेच ते मंडप बघितले आणि गणपती बघितले. खूप मनामध्ये आलं की ह्याच्यातला एक छोटीशी मूर्ती आपण उचलून घेऊन जावी. म्हणून मी घरी फोन केला, कारण मला थोडी भीती होती की घरी सगळेजण म्हणतील की तू काय प्रत्येक गोष्टीलाच, म्हणजे तुला सगळंच करायचं असतं, हे पण करायचंय ते पण करायचंय. तर मी घरी फोन केला तर आणि कसं कोणाच ठाऊक, पण घरच्यांकडनं मला त्याचा इतका पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळाला की सगळे म्हणाले हो तुला आणायचंय ना तर तू घेऊन ये. म्हणून माझ्या एक अगदी खास सातारकर म्हणून मॅडम आहेत, त्यांच्याबरोबर मी असंच आम्ही फिरलो जरा इकडे तिकडे आणि एक छोटीशी मूर्ती अगदी मी विकत घेतली आणि मी शिवनेरीहून परत येणार होती, शिवनेरी बसमधून. तर अगदी चांगली तिला गुंडाळली वगैरे आणि
ती मूर्ती घेऊन मी घरी येत होती आणि असाच विचार माझ्या डोक्यामध्ये सगळे विचार चाललेले की आता ही मूर्ती तर घेतली आहे, मग आपण ह्याचं कसं काय करायचं वगैरे. असं करत असताना मला एकदम ट्यूब पेटली की उद्या, म्हणजे ज्या दिवशी मी ती मूर्ती घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशी समजा आपण ही मूर्ती, त्या मूर्तीची स्थापना केली घरामध्ये कुठेही, तर गौरी विसर्जनाला ह्याला 21 दिवस पूर्ण होत आहेत. आणि मग बस एकदा डोक्यात आलं की ते फिट बसलं, ते आलं. घरी गेले, घरी जाऊन ह्या लोकांना सांगितलं की असं असं आहे, छोटीशी मूर्ती आहे, आपल्या देवाऱ्यामध्ये राहणार आहे, आपल्याला त्याच्याकरता वेगळं काहीही करायचं नाहीये. आणि जसं आपण गणेश उत्सव करतो, मागी गणपती करतो, किंवा इव्हन उद्या भाद्रपदामध्ये समजा गणपती आणला, किंवा भाद्रपदामध्ये सुद्धा जे घरातल्या गणपतींची मूर्ती असतात वगैरे तशी पूजा करतो, तशी पूजाही करायची गरज नाही. त्याला आपण ह्याच्यामध्ये देवाऱ्यात ठेवायचं आणि जशी आपण रोजच्या देवांची पूजा करतो तशी त्या देवाची पूजा करायची. त्याच्याकरता काहीही निषिद्ध करायचं नाही. आणि कारण काय झालं असतं, ते झालं असतं तर परत सगळेजण कावले असते घरामध्ये की प्रत्येक गोष्टीला तू नवरात्रात खायचं नाही, मार्गशीर्षात खायचं नाही, ह्याच्यात खायचं नाही, त्याच्यात खायचं नाही, हे सगळं तू, त्याच्यापेक्षा तू काही करू नकोस. मला ते नको होतं कोणाकडनंही. त्याच्याकरता मला नाही ऐकायची माझी तयारी नव्हती. आणि म्हणून त्या ह्याच्यावरती मी तो बाल गणेश माझा जो आहे त्याला आम्ही आमच्या देवाऱ्यात बसवला आणि त्या दिवसापासून तो आमच्या सगळ्यांचा छोटू बाप्पाच झाला. म्हणजे एवढं की आम्ही त्याच्याकरता पिझ्झा, पास्ता, काय असतात तुमचे ते कपकेक, तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य झालाय. आईस्क्रीम, जे काय असेल, पावभाजी आणली, शेवपुरी आणली, भेळपुरी, जे काय असेल ते आम्ही त्याला, अगदी बर्गर पासून सगळं पहिलं त्याला खायला देतो आणि त्याच्यानंतर आम्ही खातो. माझे तर 21 दिवस असे मजेत जातात की मी त्याच्या अवतीभोवतीच असते आणि त्याच्याशी दिवसभर गप्पा मारत असते. मग आज तुला काय हवं, मग मला काहीतरी सुचतं, मग मी या लोकांना सांगेन त्यांनी माझ्याकडे अमुक मागितलंय, आज आपल्याला ते द्यायला पाहिजे. मग कधीतरी असं होतं की विसरून जातो, मग दुसऱ्या दिवशी मुलंच म्हणतात की अरे आई, काल त्यांनी मागितलेलं तू दिलं नाही, आज आपण मागून त्याला देऊया. इतकं असतं ते आमचं सगळं असं हे झालंय. आणि लिटरली मी सांगते, म्हणजे मी एक लेख पण लिहिलाय ह्याच्यावरती, जर कोणाला वाचता आला तुमच्यापैकी तर नक्की वाचा. देवाच्या भक्तीला कशाची भीती. लोक म्हणतात की असं हे करू नये, विचारून करा, सांगून करा, तुमच्या घराण्यात नाही तर तुम्ही कशाला करता. असं काही नसतं हो. आपल्या मनामध्ये असेल ना, आपण जर भक्तिभावाने जर ते करत असू ना, तर कोणताही देव आपलं वाईट करणार नाही, कोणताही देव वाईट करणार नाही. माझी पूजा तू केलीस म्हणून मी तुझं काही नुकसान करीन असं आयुष्यात कधीही होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आय जस्ट बिलीव्ह की तुमच्या मनापासून जे येतं ते तुम्ही नक्की करा. पण पण ते इथून खालतून, हृदयातून, आतून आलं पाहिजे. कोणी तुमच्या केलेलं चालणार नाही. म्हणजे शास्त्रांमध्ये एक विधी लिहिलेली आहे, ती आपण पाळतोच. आपण एवढ्या वर्षांपासून हिंदू धर्म एवढा जपून त्याचं सगळं काही करत आहोत. पण त्या व्यतिरिक्त पर्सनल लेवलवर एखाद्या माणसाला जे काही वाटेल वेगळं देवासाठी काही करावं, ती त्याची वैयक्तिक भावना आहे. हे अगदी खरं आहे आणि त्याबद्दल तुमचं खरंच कौतुक पण नाही म्हणणार मी. हे खूपच छान, चांगलं वाटलं हे ऐकून. हे 21 दिवसाचा गणपती ही वेगळी संकल्पना आहे आणि ही तुमची स्वतःची आहे. ही कोणत्याही पारंपरिक ह्याच्या मागे पार्श्वभूमी नाही. हे मला सगळ्यांना आवर्जून सांगावं असं वाटतं. पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही त्याला आणलं ना, तो छोटा बाप्पा, आणि 21व्या दिवशी जेव्हा आम्ही त्याचं विसर्जन करायला गेलो, तेव्हा एकतर इकडे तिकडे सगळा चिखल बघितल्यावरती माझं मन एकदम हे झालं की अरे, आपण ह्याला 21 दिवस एवढ्या ह्याच्यात ठेवायचा आणि आता ह्याचा प्रवास हे अशा ह्याच्यातून आपण करायचा. आणि त्या क्षणाला मला फक्त एकच गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे परदेशी जातात मुलं, ती मुलं जेव्हा घरी येतात पुन्हा, असेच येतात 21 दिवसाकरता, महिन्याकरता, तेव्हा त्यांच्या आईचं जे काय होतं की अरे आपलं बाळ घरी आलंय, आणि ते बाळ जाताना त्या आईचं जे काय होतं, लिटरली तशी अवस्था माझी. आता मी त्या वर्षापासून दरवर्षी तो छोटू माझा येतो घरी, 21 दिवस माझ्या बरोबर राहतो. पण 21व्या दिवशी त्याला पाठवताना आजही माझ्या डोळ्यातून गंगा जमुना सगळं व्हायला सुरुवात होते. सोनल ताई, खूप छान वाटलं. गणपती संपूर्ण ह्याच्या बद्दल ऐकून. आता तुम्ही नवरात्र कशा प्रकारे साजरा करता हे ऐकून घ्यायला आम्हाला आवडेल. कारण मला सगळ्यांना सांगावं असं वाटतंय, फक्त मार्गशीर्ष नाही तर
तेवढाच कडक उपास सोनलताई नवरात्रीचे 9 दिवस सुद्धा करतात आणि सकाळ संध्याकाळ त्यांच्या घरात घटस्थापना असते आणि देवीची सकाळ संध्याकाळ पूजा होते. त्याबद्दल विस्तृत माहिती सांगा. तर नवरात्राचं पण असंच सुरू झालं. असं काही नाही की आमच्याकडे कोणी माझ्या सासरी कोणी नवरात्राचे उपास करत होते किंवा असं काही, किंवा माहेरी कोणी उपास करत होते, असं काहीच नव्हतं. पण का कोणाच ठाऊक माझ्या मिस्टरांच्या डोक्यामध्ये ऍक्च्युली आलं असं की आपण 9 दिवस सलग काही, म्हणजे अन्न इन द सेन्स फक्त फळं आणि दूध, ह्याच्या व्यतिरिक्त मीठ, तिखट मीठ न खाता 9 दिवस सलग उपास करायचा. तर तसा 9 दिवस सलग उपास आम्ही 13 वर्ष केला. पण 9 दिवस मीठ हे न खाता जेव्हा उपास करायचो, त्याच्यानंतर जेव्हा तो उपास सोडायचो, त्याच्यानंतर आम्हाला थोडा त्रासही व्हायला लागला, वयही वाढायला लागलं. आणि प्राची तू म्हटल्याप्रमाणे मी आय वॉज अ वर्किंग वुमन. असं नव्हतं की मला म्हणजे काम नसायचं, आणि जॉबही माझा बऱ्यापैकी चॅलेंजिंग जॉब होता. तर अशा ह्याच्यामध्ये थोडं कुठेतरी शरीर साथ देत नाही की काय, आता कुठेतरी आपल्याला बाहेर चक्करून कुठे पडलोच तर काय होईल वगैरे, हे सगळं मला नको होतं व्हायला. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की आपण एक वेळेस उपास सोडून हा उपास सुरू ठेवूया 9 दिवसांचा. तर तसं करण्याकरता मग आम्ही असं ठरवलं की तसं जर आपण करणार असू, एक वेळ जर आपण जेवण बनवून जर उपास सोडणार असू, तर आपण एक छोटी मूर्ती आणूया नवरात्रात देवीची, आणि त्या देवीची पूजा करून आपण तसं नवरात्र साजरं करायला सुरुवात करूया. तर त्याप्रमाणे आता माझ्याकडे एक छोटी मूर्ती आहे ह्याची ब्रासची, देवीची. तिची आम्ही घटस्थापना, घट बसवून मी घटस्थापना करते पहिल्या दिवशी, आणि 9 दिवस सकाळी पूजा, संध्याकाळी मोठी आरती, संध्याकाळी नैवेद्य दाखवून मग ते आम्ही जेवतो. कांदा लसूण माझ्याकडे बिलकुल नसतं नवरात्रामध्ये. 9 दिवस कांदा लसूण नसतो. मागे गणपतीला 2 दिवस घराच्या जेवणामध्ये कांदा लसूण नसतं. असं आम्ही करून तो उपास सोडतो, आणि येस, दसऱ्याच्या दिवशी खूप धमाल करून साजरा करतो दसरा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवरात्रामध्ये करते ते म्हणजे आमच्या सिकेपी पद्धतीने सवाष्णी घालते बायका, आणि कुमारिका आणि सवाष्णी पूजन करते. तो एक मोठा एक उत्सव असतो माझ्याकडे. इनफॅक्ट थोडंसं तुम्हाला हेही सांगावं असं वाटेल, आय डोंट नो प्राची तुझ्या प्रश्नांमध्ये हे आहे का, पण दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट विच आय वॉन्ट टू मेक अ पॉइंट ऑफ. अलीकडेच मी ऍक्च्युली ह्याच्याबद्दल लिहिलं पण होतं फेसबुकवरती की तुम्ही वर्कहॉलिक आहात किंवा तुम्हाला कामाचं प्रेशर खूप आहे, म्हणून तुम्ही स्पिरिच्युअलिटीकडे लक्ष किंवा स्पिरिच्युअलिटी इग्नोर करता, किंवा अति स्पिरिच्युअलिटीमुळे तुम्ही तुमचं करिअर किंवा प्रोफेशनकडे इग्नोर करता. असं न करता यू शुड ऑलवेज सी टू इट हाऊ यू कॅन बॅलन्स द टू टुगेदर. 2015 साली जेव्हा मी पुण्याला गेले, तेव्हा त्या वर्षी जेव्हा माझ्याकडे नवरात्र होतं, अष्टमीच्या दिवशी मी सवाष्णी घालते, पण माझ्या बॉसनी मला सुट्टी दिली नाही. तर मी पुण्याहून 5 वाजता निघून 8:30 वाजता मी घरी आले इकडे, आणि ती सगळी पूजा केली. सगळ्या बायका, सगळे नातेवाईक बोलावले होते, आणि त्याच्यानंतर 9:30 नंतर आम्ही ती सगळी पूजा केली, आरती केली, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5ची बस पकडून मी पुन्हा पुण्याला पोहोचली. कारण आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्या ह्याची आमची टेक्निकल इन्स्टिट्यूट असल्यामुळे सगळ्या मशिनरीजची आणि सगळ्याची पूजा करायची होती माझ्या हस्ते, तर मी म्हणून पोहोचली. आणि अतिशय डिमांडिंग आणि चॅलेंजिंग अशा ह्याच्यामध्ये इव्हन मागी गणपती सुद्धा मी करते जेव्हा, तेव्हा सकाळी 6 वाजता आमचे गुरुजी येतात आणि सकाळी 6 वाजता ते पूजा करतात. कित्येकदा असं होतं की मला काही कामा करता आय हॅव टू स्टेप आउट ऑफ दी हाऊस, आय हॅव टू गो फॉर अ मीटिंग अँड कम बॅक, विच आय डू. म्हणजे दोन्हीचा बॅलन्स करता तुम्हाला जर येणार असेल तर देर इज नथिंग लाईक इट. देन यू हॅव गॉट द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. अगदी बरोबर, दॅट इज ट्रू. आणि ते मी पाहिलंय एकदा. माघी गणपती 26 जानेवारीला आला होता आणि सोनलताईंना मुख्य अतिथी म्हणून झेंडावंदन करण्यासाठी त्यांच्या शाळेत गांधी बाल मंदिरमध्ये निमंत्रण होतं, आणि तरी त्या घरची पूजा आवरून लगेच
कपडे बदलून एक सामाजिक लेवलचे कपडे घालून त्या लगेच तिथे शाळेतही गेल्या होत्या. हे आम्ही पाहिलेलं आहे. आणि ते खरोखर निमंत्रण इज द रॉंग वर्ड, ते इन्स्ट्रक्शन असतं आमच्या चेअरमनकडनं. सेक्रेटरी मॅडम तुम्हाला शाळेत जाऊन आमचे दीपक खेदुलकर सर आमचे प्रिन्सिपल शाळेचे बघतायत ऐकतायत हे, त्यांना ही विल अग्री विथ दिस. ते एक इन्स्ट्रक्शन असतं की मॅडम तुम्हाला जाऊन झेंडावंदन करायचंय, बी व्हॉट इट इज. तर तसं मला ते जावं लागतं. प्राची म्हणते ते बरोबर आहे अगदी. आणि नाही, आणि तेही आम्हाला माहिती आहे, सगळे उत्सव जे काही सणवार तुम्ही करता ते खूप खूप काटेकोरपणे तुम्ही वेळ पाळता त्याची. युजली असं कधी नाही होत की दिवसात उशिरा सुरू झालंय, सगळं सकाळचं वेळेत सगळं व्यवस्थित करून जर ऑफिसला जावं लागलं तर तेही तुम्ही करत होताच. हे खूपच कौतुकास्पद आहे. यू आर डेडिकेटिंग दॅट मच टाइम टू युअर करिअर एज वेल एज टू युअर पर्सनल स्पिरिच्युअलिटी ऑर रिलिजन, आय वुड से. आणि म्हणूनच मला असं वाटलं की तुम्ही परफेक्ट कॅन्डिडेट आहात संस्कृती संवर्धन एक संवाद ह्या कार्यक्रमात एक मुख्य वक्ता म्हणून येण्यासाठी. आणि त्याच्याबद्दल तुमचं खरंच कौतुक पहिलं तर. आणि सॉरी मी खूप फॉर्मली बोलते. ही ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती असेलच, ही माझी मावशी आहे, सख्खी मावशी. पण तरी ज्या गोष्टींचं एक औपचारिकरित्या कौतुक करणं अनिवार्य आहे ते आपण करणारच. दॅट इज ट्रू. नवरात्री बद्दल ऐकलंच. एक थोडक्यात आम्हाला सांगा, अष्टमीच्या दिवशी तुम्ही ज्या सवाष्णी बसवतात ज्याच्याबद्दल आता तुम्ही बोललात, ती एक वेगळीच गंमत असते, कारण ती मी अनुभवली आहे, मी पाहिलंय त्याच्यात काय काय होतं. ती एक पूर्ण जी एक सिक्वेन्सने तुम्ही जे सर्व सवाष्णींना बसवून जे काही करता त्याच्याबद्दल 2 वाक्य आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. काय काय असतं त्याचा भाग? तर ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर मी माझं लग्न मगाशी सांगितल्याप्रमाणे भंडारी जातीमध्ये झालंय. आणि आमच्याकडे इकडे तर असं काही कधी कोणी बघितलं सुद्धा नव्हतं, माझ्या सासरच्यांनी तरी निदान. आणि त्यांना कोणाला काही माहिती नव्हतं. पण म्हटलं तसं लहानपणापासून सिकेपी पगडा माझ्या डोक्यावरती इतका बसलाय. आणि इथे काहीच नसल्यामुळे मग मी जे काय करत गेली माझ्या माहेरच्या पद्धतीने, ते माझ्या सासूबाई वगैरे पण अगदी कौतुकाने त्यांनी त्याच्यामध्ये सहभागी होऊन त्यांनी नेहमी म्हणजे असं आनंदाने त्या साजरा करायला त्या तयार असतात. ते ह्याच्यामध्ये काय म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आधी सुरुवातीला तर त्या सर्व सवाष्णींना आणि त्या कुमारिका ज्या असतात त्यांना आमंत्रण देणं हा एक सगळ्यात मोठा विधी असतो, कुंकू लावून. त्याच्यानंतर मग एक एक सगळं सुरू होतं. आपण जसं देवीला जसं आपण पूजू, देवीची जशी आपण पूजा करू, त्या स्त्रीला आपण तिथे देवी म्हणून आपण बसवतो आणि त्या स्त्रीची आपण देवी म्हणून तिथे पूजा करतो. त्याच्यामुळे पाय धुणं म्हणा तिचं, किंवा मग नंतर पुन्हा तिचा संपूर्ण साज शृंगार जो काय असतो, ते कुंकू, फणी, तेल, कंगवा सगळं, तिला आरसा, काजळ, तिला आरसा दाखवण्यापर्यंत ते सगळं ज्या गोष्टी, तिला चंदन लावणं हाताला, बायकांना आम्ही चंदन लावतो हाताला, त्याच्यावरती बुक्का लावतो काळा. आणि ते सगळं केल्यानंतर मग तिचा एक तिचा नैवेद्य म्हणजे सगळी फळं जी काय असतात, पंचखाद्य आपलं, ड्रायफ्रुट्स म्हणा, फळं म्हणा, हे सगळं द्यायचं. परत शृंगारामध्ये गजरा, वेणी, फूल येतं ते सगळं द्यायचं. आणि त्याच्यानंतर तिला दुधाचा नैवेद्य आपण सहसा देवीला कोणत्याही म्हणजे नवरात्र असो किंवा कोणत्याही वेळेस आपण देवीला दूध देऊन एक नैवेद्य दाखवतो. घरामध्ये काहीही नसलं तरी सुद्धा साखर दूध असतं, त्याचा एक आपण पटकन नैवेद्य दाखवतो. तसं त्या सगळ्या सवाष्णी कुमारिका ज्या असतात त्यांना एक देवी म्हणून त्यांची पूजा करायची असते त्या दिवशी. आणि तो देवीचा त्यांना तो मान द्यायचा असतो. आणि ते सगळं करून नंतर एक पानाचा विडा देऊन त्याचं संपूर्ण दिवा आरती करतो, धूप दाखवतो. देवीला जसं आपण धूप दाखवू तसा त्या बायकाचा सगळ्यांना तो धूप दाखवतो. आणि मग त्या घरातल्या सगळ्या म्हणजे इव्हन पुरुषांनी सुद्धा त्या सर्व बायकांना, कुमारिकांना पाया पडून नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. असा तो विधी असतो सवाष्णी अगदी बरोबर. आणि हे तुम्ही दरवर्षी करता आणि दरवर्षी म्हणजे तुमच्या घरी येणाऱ्या सवाष्णींची संख्या ही वाढत चालली आहे असे हे 2 वर्ष अनफॉर्च्युनेटली गेले 2 वर्ष कोविडमुळे, म्हणजे मागच्या वर्षी 16 तारखेला माझं क्वारंटाईन संपलं आणि 17ला नवरात्र सुरू झालेलं, त्याच्यामुळे नव्हतं केलं. आणि यंदा पण असं थोडीशी एक ते कोविडचे पडसाद असल्यामुळे थोडं, पण येस वाढतच आहेत. आणि
चांगलं चांगलं मी पण शिकते दरवर्षी, अरे हे राहिलेलं मागच्या वर्षी, मग यावर्षी हे केलं पाहिजे, असं ते सगळं आहे, सुरू असतं. अगदी बरोबर. सोनल ताई, आय वुड लाईक टू आस्क यू, आपण नेहमीच म्हणतो की घरात काहीही करायचं, छोटी विधी असू दे किंवा छोटं फंक्शन असू दे, पार्टी असू दे, कुटुंबाच्या सहकार्याशिवाय ते शक्य नाही. तर तुम्ही इतकं काही करता, म्हणजे श्रावणापासून घेऊन मार्गशीर्ष, मग माघी गणपती, मग परत गुढीपाडवा वगैरे होत असणारच थोड्याफार, गोकुळाष्टमीचा उत्सव मोठा, गोकुळाष्टमीचा उत्सव. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमचा फॅमिली सपोर्ट किती किती लेवल पर्यंत मिळतो, आणि त्यांच्याबद्दल थोडंसं सांगा. 100% मिळतो. तिघांबद्दलही सपोर्ट नसेल तर मी हे करूच शकणार नाही. आता तो छोट्या बाप्पाच्या वेळेस सांगितलं की त्यांनी सांगितलं त्यावेळेस तर ठीक आहे, पण आता म्हणजे महिनाभर आधी त्यांचं सुरू होतं सगळ्यांचं, अरे त्याची ऑर्डर द्यायची आहे, त्याला आणायचं आहे, मग कधी ऑर्डर द्यायची, कधी आणायचं, असं सगळं. ह्याच्या दिवशी तर माझा जो माघी गणपती असतो त्या दिवशीची संध्याकाळची पूजा आवर्जून अगदी पहिल्यापासून अद्वैतच करतो दरवर्षी. म्हणजे तो हॉस्टेलला जरी होता 5 वर्ष तरी तो त्या दिवशी हॉस्टेलमधनं कसंही करून तो त्यावेळेस पोचायचा आणि तो पूजा करायचा. नवरात्र सुद्धा प्रत्येकाचं म्हणणं असतं आम्ही घरात शिरेपर्यंत आरती करायची नाहीच, आम्ही आल्यावरतीच आरती करायची. असं सगळ्या प्रत्येक गोष्टीला मला त्यांचं सगळ्यांचं सहकार्य असल्याशिवाय मी पुणे म्हटलं तसं एक नवरात्र मी पुण्याहून येऊन जाऊन केलं. म्हणजे मध्ये एखादा दिवस असाही आला ज्या दिवशी मी नाही येऊ शकले, त्या दिवशी घरातल्यांनी ह्या बाकीच्यांनीच, लक्ष्मीकांत, चैत्रवी आणि अद्वैत ह्यांनीच संपूर्ण ते, अद्वैत पण त्यावेळेस माझ्याबरोबर पुण्याला होता, तर चैत्रवी आणि अद्वैत, चैत्रवी आणि लक्ष्मीकांत या दोघांनीच ती पूजा करून ते सगळं सावरलं. तर त्यांच्या सहकार्याशिवाय माझं पान हल्लंच नसतं. आणि त्यांना त्याच्यात आनंद आहे म्हणून मी हे करते. मी हे सगळं जे करते ना ते खरं सांगायचं तर भाग्य लाभायला, पुण्य मिळवण्याकरता किंवा हे केल्यामुळे माझं काही वाईट होणार नाही या विचाराने मी नाही करत. जे व्हायचं आपल्या आयुष्यात नशिबात जे लिहिलंय त्या गोष्टी होत राहणार. फक्त हे करून कुठेतरी मला मनाची शांती मिळते. आणि काही संकट जेव्हा येतात, आणि संकट येतात, इतकं करून सुद्धा अनेक संकट येतात, ती संकट, त्या संकटांना सामोरं जाण्याची एक मला शक्ती मिळते, म्हणून मी हे सगळं करते. ते अगदी बरोबर आहे आणि खरं आहे. चैत्रवीलाही आम्ही तेवढ्याच उत्साहाने हे सगळ्यामध्ये सामील होताना पाहिलंय. दॅट इज, ते कम्प्लिटली तुमचंच क्रेडिट आहे, तुमचे संस्कार आहेत जे तुम्ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवता आहात. आणि फक्त तुमची मुलंच नाहीत, तर आम्ही पण, म्हणजे बाकी फॅमिली मधली सगळी मुलंही ह्या सर्व तुमच्या पद्धतींमधनं खूप काही शिकतोय. तर सर्वांच्या वतीने, तरुण पिढीच्या वतीने खूप खूप धन्यवाद, मनापासून कौतुक आणि खूप धन्यवाद. मला असं वाटतंय माझ्या प्रश्नांमध्ये जन्माष्टमीचा उल्लेख राहून गेला, तर त्याची पूजाही खूप दणक्यात होते. त्याच्याबद्दल पण 2 वाक्य नक्कीच ऐकायला आवडतील. म्हणजे लक्ष्मीकांत इस्कॉन फॉलो करतात, त्याच्यामुळे कृष्ण हा त्यांचा अगदी अतिशय लाडका असा बाप्पा आहे. आमच्याकडे कृष्णाचा बरेच वर्षांपासून, अगदी ते इस्कॉन फॉलो करायला लागले असतील किंवा नसतील तेव्हापासून एक मोठी कृष्णाची फ्रेम आहे, जिच्या बरोबर परत मी रोज गप्पा मारत असते त्या माझ्या छोट्या गोपाळा बरोबर. तर असंच आम्ही अद्वैत जेव्हा तसा ऍक्च्युली त्याची गोष्ट ही अशी आहे की अद्वैत ज्या वर्षी झाला त्या वर्षी माझी आई होती, आणि म्हणजे नवरात्र त्या श्रावण महिन्यात, आणि तिने अद्वैत करता उपास सुरू केला आणि ती 5च महिन्यात गेली. पुढच्या उपासाच्या वेळेस ती जिवंतच नव्हती. त्याच्यामुळे मग मी म्हटलं तिने सुरुवात केली होती आपल्या मुलाकरता, म्हणून मी तो उपास सुरू केला. आणि मग तो हळूहळू त्याचा तो फक्त पूजा करू पासून आता तो पाळणा, आणि मग सगळे एकत्र, तू पण तर असतेस प्राची, आणि मग आपण भजनं गातो सगळं. म्हणजे रात्री उशिरापर्यंत आपलं ते सगळं चालू असतं. गाणी, इव्हन अगदी हिंदी पिक्चर मधली कृष्णावर असलेली गाणी, हिंदी सिरियल्स मधली कृष्णावर असलेली गाणी, असं सगळं आपण गाऊन ती गोकुळाष्टमी साजरी करतो. त्याला दूध, दही, तूप, लोणी सगळ्याचा नैवेद्य दाखवून, पोहे या सगळ्याचा नैवेद्य दाखवून आपण ते सगळं साजरं करत असतो.
सोनलताई, तुम्ही आतापर्यंत सांगितलेली सर्व माहिती खरोखरच ऐकण्यासारखी, समजून घेण्यासारखी होती. मार्गशीर्षच्या बद्दल विशेषतः, कारण त्या मार्गशीर्ष म्हणूनच आजचा आपण हा कार्यक्रम करत आहोत. आणि खरोखरच तुमची मत, तुमचे स्पष्ट विचार खूपच म्हणजे कौतुकास्पद आहेत ह्या सर्व धार्मिक विधी आणि सणवार ह्यांच्या विषयी. आता कार्यक्रमाच्या अंतिम चरणमध्ये आपण आता जे काही तुमच्या तोंडून ऐकलं त्याचा आता एक काय म्हणतात, एक स्लाइड शो सारखा पाहणार आहोत. ही आपलं संस्कृती संवर्धन एक संवाद मध्ये हा एक प्रॉमिनंट स्लॉट आहे, जिथे आपण मध्ये मध्ये फोटोज न दाखवता शेवटी सगळे फोटो एकत्र दाखवतो आणि जी कोणी आपली प्रमुख वक्ता आहे त्या फोटोंविषयी थोडक्यात काही आपली आठवण किंवा त्याच्याबद्दल माहिती सांगतात. तर आपण त्या सेशनकडे वळूया. मी माझी स्क्रीन शेअर करते आणि आपण आता ह्यांच्या कुटुंबातले काही पूजा वगैरेचे फोटो पाहणार आहोत. स्क्रीन दिसते ना व्यवस्थित? सगळ्यात पहिला हा गणपतीचा फोटो, ह्याच्याबद्दल काय बोलाल? तर हा माझा मागी गणपती आणि त्याच्या शेजारी असलेला आमचा तिरुपती बाप्पा, जो दरवर्षी आम्ही त्याला आमच्या शेजारी हे करतो. वर्षातून एकदा तो हा आमचा बाप्पा जेव्हा येतो, वर्षभर आमच्या मनामध्ये अनेक गोष्टी असतात. त्यावर्षी त्याला हे आणूया, ते आणूया, असं सगळं असतं. तर ते सगळं त्याच्या अवतीभोवती मांडून वेगळ्या वेगळ्या प्रकारची थोडीशी फळं, वेगळ्या वेगळ्या प्रकारची मिठाई वगैरे, जे काय तो वर्षभर तो जे आम्हाला देतो, ते एक दिवस आम्ही त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करतो. ते कितपत जमतं मला माहिती नाही, पण तो आनंदाने गेले 15 वर्ष आमच्याकडे येतोय. इच्छा आणि आशा अशीच राहील की तो कायम असाच आमच्याकडे येत राहून देत. ह्याच्या पुढचा फोटो ह्याच गणपतीचा आहे, पण ह्या फोटोमध्ये हा फोटो मी मुद्दामून घेतलाय कारण ह्याच्या आजूबाजूचा संपूर्ण देखावा सगळ्यांनी पाहावा अशी माझी इच्छा होती. किती सुंदर सजावट आहे आणि हे खरं तर किती भव्य आहे, म्हणजे हे सगळ्यांना दिसावं त्यासाठीच मी हे घेतलंय. आणि तुला तर माहितीये की ह्या दिवशी आपल्याकडे संध्याकाळी साधारण 250-300 लोक जेवायला असतात. एक खूप मोठा उत्सव आम्ही करतो. त्या निमित्ताने एवढ्या लोकांचे पाय आमच्या घराला लागतात. अतिथी देवो भव हे एक त्याच्यातलं आहेच थॉट प्रोसेस. तर त्या अशा रीतीने आम्ही तो साजरा करतो. आता कोविडमुळे गेले 2 वर्ष थोडी लोक कमी झाली आहेत, पण आणि दरवर्षी एक वेगळी सजावट, काहीतरी वेगळ्या प्रकारची फुलं, मखर वेगळ्या प्रकारे सजवला जातो आणि हे खूपच भव्य आहे. आणि संध्याकाळच्या वेळेचाही एक फोटो आहे माझ्याकडे. सगळी रोषणाई खूप छान दिसते आणि असा एक सोहळाच असतो मागे गणपती म्हणजे सोनलताईंच्या घरात. खूपच आणि इथे आपल्याला सोनलताई दिसतात पारंपरिक वेशभूषेत, नऊवारी नेसल्या आहेत आणि हे त्यांचे यजमान श्री लक्ष्मीकांत साटेलकर. हा फोटो मी मुद्दामून लावला म्हणजे जस्ट टू शो हाऊ ग्रँड स्केल दिस सेलिब्रेशन इज. आणि सगळ्यांना खूप आवडतं ह्या सोहळ्यात सहभागी व्हायला. म्हणजे एकदा जे ह्या तुमच्या ह्या संपूर्ण संध्याकाळच्या सोहळ्यात आले, त्यांना असं वाटतं दरवर्षी आपण ह्याच्यात सामील व्हावं. हे खरं आहे. आपण पुढच्या चित्राकडे वळूया. ह्याच्याबद्दल काय बोलाल? हा माझा छोटू बाप्पा आणि संकष्टी. नेमकं कसं होतं की श्रावणातल्या संकष्टीला जर त्याची स्थापना झाली ना, तर अर्थात तिथीप्रमाणे पुढे मागे कधीतरी होतं, पण गेले 2 वर्ष तरी योगायोगाने असं झालं की श्रावणातल्या संकष्टीला त्याची स्थापना केली आणि 21वा दिवस गौरी विसर्जनाच्या दिवशी आला. तर त्याला म्हटलं तसं, मगाशी सांगितलं तसं, त्याच्या भक्तीला मला कोणाचीही भीती नाही. कोणी मला काही म्हणून देत, 21 दिवस कसा आणतात असं थोडीच कोणी आणतात, किंवा कोणी म्हणून देत असं कसा पिझ्झा पास्ता तुम्ही त्याला खायला देतात. आम्ही देतो, तो आवडीने खातो. गेले 4 वर्ष तोही माझ्याकडे तितक्याच प्रेमाने येतोय. त्याच्यामुळे माझ्याकरता सगळं माफ आहे. So he is having a good time at your place. We can say that. That is what we see to it, that he has good time.
बट ऑफकोर्स येस. नक्कीच नक्कीच. आणि मागे हे सोनलताईंचं देवघर आहे, बाकीचे देव पण त्याच्यामध्ये दिसतायतच. आपण पुढच्या चित्राकडे वळूया. जन्माष्टमीची सजावट, गोकुळाष्टमीची सजावट, गोकुळाष्टमीची संपूर्ण सजावट. हो. हा खूपच रात्रभर छान सोहळा होतो. जे 12 वाजता जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म झाला त्याच वेळेला सोनलताईंच्या घरी आरती पूजा सगळं काही होतं, नैवेद्य दाखवला जातो. 2 पाळणे आहेत. एक अगदी छोटा रोजचा म्हणजे देव्हाऱ्यातला एक बाळकृष्ण आहे माझा, आणि दुसरी म्हणजे उत्सव मूर्ती म्हणतात तशी एक मूर्ती आहे. तर त्या दोन्हीलाही आम्ही असं पाळण्यात घालून थोडस साजरा करतो. पाळणे बिळणे म्हणतो. घसे जरा थोडे आमचे गळे गाणं कोकिळा असल्यासारखंच आम्हाला वाटतं खरं तर त्या दिवशी, जे आम्ही नाही आहोत पण आम्ही करतो तसं सगळं गंमत. नवरात्र. तर नवरात्रामध्ये 9 दिवस नवरात्र जवळ आलं की प्रत्येकाचं सुरू होतं की अरे अमक्या दिवशी कोणता कलर, तमक्या दिवशी कोणता कलर. तर मला इथे ही गोष्ट खास करून सांगायची आणि म्हणून मी हा फोटो दिलाय की नवरात्राचे 9 दिवसाचे ते रंग नसतात. प्रत्येक वाराला रंग ठरलेला आहे. जसं सोमवारचा रंग पांढरा आहे, रविवारचा रंग केशरी आहे, मंगळवारचा रंग लाल आहे. असे प्रत्येक वाराला रंग ठरलेले असतात आणि त्या वारांच्या रंगाप्रमाणे नवरात्रातले 9 दिवस त्या देवींना आपण कपडे घालतो. कित्येक लोक अशी आहेत जी इतर दिवशी सुद्धा, नवरात्र नसताना सुद्धा वाराचे रंग घालून परिधान करतात, कारण त्याच्यातून ते नक्षत्रांवरती ठरलेले रंग आहेत खरं तर. तर असेही माझे 9 दिवसाचे 9 मी करते. आता ऑफिसला जात नाहीये, पण जेव्हा जात होते तेव्हा मी पाळायचे रंग. ते सोमवारी पांढरा, मंगळवारी लाल, रंग असतात ते. त्याच्यामुळे ते तसं मग ते सगळे 9 दिवसाचे 9 माझ्या देवींचे 9 कलर्स वेगळ्या परिधान केलेले. रोज सकाळी. आणि आता तर तिचे म्हणजे एकेका कलरचे 2-2, 3-3 ड्रेसेस असल्यामुळे सकाळ संध्याकाळ दुपारही मी कधी कधी बदलते. मला वेळ मिळेल तेव्हा मी तिचे कपडे बदलते, तिचा शृंगार बदलते, तिचं सगळं बदलते. आणि खूप प्रेमाने करता तुम्ही देवीचं. आणि मला तेच सगळ्यांना सांगावं असं वाटतंय, हा जो मधला फोटो आहे ही संपूर्ण 5 वारी साडी आहे, बरोबर? ही जी नेसवली आहे. आणि इथे ही एक साडी आहे, छोटी मूर्ती आहे, पण त्याला सोनलताईंनी स्वतः 5 वारी साडी पूर्णपणे नेसवलेली आहे. मी पूर्ण साड्या नेसवते देवीला. ती नाहीये ऍक्च्युली, खालची आहे. ते आता मला झूम नाही करता येत. हा जो फोटो आहे ना, ती ओढणी आहे. ओढणी आहे का? नाही, पण ही साडी आहे, ही खालची साडी आहे, पूर्ण साडी आहे, ती पण मी नेसवते. पुढच्या फोटोकडे जाऊया. हा देवीचाच फोटो आहे. आणि एका बाजूला घटाची स्थापना केली आहे आणि ही सकाळच्या आरतीनंतर सुका खाऊ बाप्पाला आणि दूध म्हटलं तसं दुधाचा नैवेद्य. आणि मग रात्री पूर्ण जेवणाचा विदाऊट कांदा लसूण जेवणाचा नैवेद्य रात्री. आणि अखंड दिवा असतो, जे 2 मी लावून ठेवते. म्हणजे कधी चुकून माकून एखादी वात, कारण आम्ही घरात नसतो, सगळी पूजा करायची, कामाला धावायचं, परत कामावून यायचं, असं सगळं असतं. तर 2 मी लावून ठेवलेले असतात आणि ते राहतात म्हणजे अखंड 9 दिवस. खूप छान. पुढचा फोटो. हा फोटो माझ्या अगदी खास जवळचा आहे, कारण ह्या फोटो मध्ये 2 आमच्या फडणीस फॅमिलीच्या नवदुर्गा, म्हणजे माझी आजी, माझी आई आणि 3 काक्या, 4 आणि माझ्या 4 आत्या, अशा 9 नवदुर्गाच आहेत त्या आमच्याकरता. त्यांच्यापैकी 2 नवदुर्गा या फोटोमध्ये दिसतायत. एक तर आमची ननी, आमची काकी अगदी पहिली सुरुवातीला बसली आहे, आणि माझी आत्या. तर त्या 2 जणी या फोटोमध्ये असल्यामुळे हा फोटो, आणि इतर तर माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेतच, त्याच्यामुळे तर तो फोटो मला खूप जवळचा आहे अगदी. म्हणून मी हा फोटो दाखवला. हा सवाष्णी पूजन यांचं त्या दिवशी मी केलं. नवरात्रातलाच फोटो आहे हा. या एवढ्या बायका होत्या आणि कुमारिका पण होत्या. त्या आता पूजा झाल्यावरती पळाल्या असतील इकडे तिकडे. आणि एक गवळा, एक मुलगा लागतो लहान, तो सुद्धा होता, जावेचा माझा मुलगा होता. तो आता कुठे पळाला असेल. आणि कुमारिकांना आणि असं खूप गंमत वाटते जेव्हा तुम्ही ते सगळं बुक्का लावणं वगैरे त्यांना करता, तेव्हा खूप छान वाटतं त्या मुलींना सुद्धा. छोट्या मुलाला सुद्धा ओटी भरून घ्यायची असते.
जेव्हा सगळ्या बायकांची ओटी भरतो तेव्हा तो सुद्धा अगदी आई त्याच्या आईला सांगतो, आई काकीने मला नाही दिलं, असं ते असतं. खूप गंमत येते. पुढचा फोटो. ह्या फोटोची हे म्हणजे माझ्या लेफ्ट हँडला जे आहे ते धन्वंतरी बाप्पा आहे. माझा मुलगा अद्वैत डॉक्टर असल्यामुळे तो धन्वंतरीची, तो हे झाल्यापासून धनत्रयोदशीच्या दिवशी तो धन्वंतरीची ह्या मूर्तीची तो पूजा करतो. आणि राईट हँड साईडला ती आमचं लक्ष्मीपूजन. आणि त्या लक्ष्मीपूजनामध्ये बघाल तर तुम्हाला बरेच आऊल्स दिसतील. तर आऊल्स हे माझा अतिशय अतिशय लाडका पक्षी आहे तो माझा. मी त्याला कधीही असा समोरून बघितला नाहीये, पण एक माझा काल्पनिक तो ही इज माय बेस्ट बडी. आणि आऊल हे लक्ष्मीचं वाहन असं समजलं जातं, म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझ्या घरामध्ये अनेक आऊल्स आहेत. त्या सगळ्या आऊल्सना मी त्या देवीच्या इथे बसवून त्यांची पूजा करते. खूप छान, वेगळी वेगळी कॉन्सेप्ट आहे खूप. येस, दिस इज लक्ष्मी पूजेतलाच. इकडे समोरच एक आऊल दिसतंय, पाठीमागे पण एक फ्रेम दिसते आऊलची, त्याच्या शेजारी एक छोटा आऊल दिसतोय. आणि हे आमचं आमची लक्ष्मी घरातली, त्याच्या गणपतीचं पण आहे. बाकी छोट्या छोट्या लक्ष्मीचे फ्रेम्स, मूर्त्या जे आहेत. माझं माहेरचं कुलदैवत म्हणजे एक आमच्या टाकांपैकी एक कामाख्या जी आहे आसामच्या गुवाहाटीची, त्या देवीचे टाक आहेत. तर त्याचा पण एक छोटस प्रतीक ठेवलंय. शांतादुर्गा आहेच आमची. असं सगळं. मम्मी माझी आणि लक्ष्मीकांतची मम्मी. हे मी आता म्हंटल तसं हे मी आता गुरुचरित्राचं पारायण केलं आणि 7 दिवसाचा सप्ताह केला माझ्याकरता. म्हणजे आय रिअली फेल्ट ब्लेस्ड. आणि हे सोपं नाहीये, कारण प्राची तू उल्लेख केल्याप्रमाणे कॉन्व्हेंट मध्ये माझं शिक्षण झालंय. आणि मी मागे एकदाही सांगितलं होतं, माझ्या आयुष्याची ट्रॅजेडी अशी आहे की मी 4थी पर्यंत ज्या शाळेमध्ये होते त्या शाळेमध्ये 5वी पासून मराठी शिकवायला सुरुवात व्हायची. आणि 5वी मध्ये मी ज्या शाळेत गेली त्या शाळेमध्ये 1ली पासून मराठी शिकवायला सुरुवात झालेली. त्याच्यामुळे मराठीचं जे फाउंडेशन होतं ते फाउंडेशन माझं कधी स्ट्रॉंग, घरी आईने वगैरे जितपत थोड्या प्रमाणात शिकवायचा प्रयत्न केला, पण ते माझं मराठी रीडिंग आणि रायटिंग हे तितकंसं, जरी मी मराठी कादंबरी लिहिली असली तरी सुद्धा माझं रीडिंग आणि रायटिंग मध्ये देर आर चॅलेंजेस. आणि ह्याच्यामध्ये तर संस्कृत भरपूर भरलेलं आहे. म्हणजे इट यूज टू टेक मी अराउंड 5.5 hours every day to read it. But I felt really blessed after reading this. म्हणजे श्री दत्त गुरु यांनीच माझ्याकडनं ते वाचून घेतलं आणि आय एम रिअली हॅपी. मला इथे हे पण सांगावं असं वाटेल, आपल्याला काही करावं लागत नाही. यू जस्ट हॅव टू डिझायर. ते होतं, तुमच्याकडनं सगळं करून घेतो. आपल्याला काहीही करायला लागत नाही. इट इज सो सिम्पल. तुम्ही फक्त मनामध्ये इच्छा आणलीत ना की तो सगळं तुमच्याकडनं करून घेतो. इज व्हॉट आय हॅव लर्न्ड. खरंय. अँड इट गिव्स यू मेंटल पीस. अँड माझ्या दृष्टीने आणखीन एक गोष्ट फार महत्वाची आहे, टू गेट अ पीसफुल स्लीप इन द नाईट. इफ यू कॅन गेट दॅट, देन देर इज नथिंग लाईक इट ऑन द अर्थ. आणि ऑल दिस गिव्स मी दॅट. सो आय फील व्हेरी ब्लेस्ड. हा फोटो मी मुद्दामून टाकलाय हे सांगण्याकरता की पूजेकरता खरंच काय लागतं. ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी ऑप्शनल असतात. तुमच्याकडे फूल नाही, तुमच्याकडे फळ नाही, म्हणून पण काहीही बिघडत नाही. नुसतं दूध आणि साखर, अगदी दूध नसणं घरामध्ये, नुसती साखर दिली देवाला प्रेमाने, तरी ती तो स्वीकार करतो. ह्या एवढ्याच फक्त छोट्या गोष्टी लागतात. कसलाही भपका नको, कोणतीही मोठी गोष्ट लागत नाही त्याच्याकरता. आणि मला असं वाटतं ह्या ज्या छोट्याशा गोष्टी आहेत त्या सगळ्यांकडे इझिली अवेलेबल असतात. एवढ्यामध्ये तुमची कोणत्याही देवाची, कारण सगळ्या पूजेंना मी फक्त एवढं वापरते. त्याच्याकरता मी मुद्दामून हा फोटो ठेवलाय, ठेवला. म्हटलं लेट पीपल ऑल्सो. खूप छान. तुमचा संपूर्ण चित्ररूपी प्रवास आम्हाला पाहायला मिळाला. जे काही तुम्ही सांगितलं त्याचं एक
कम्प्लीट पिक्चर आपल्या प्रेक्षकांना दिसलं ह्या फोटोजच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद हे तुमचे पर्सनल फोटोज तुमच्या घरातल्या पूजांचे शेअर केलेत त्याबद्दल. आणि खूप कौतुक आहे हे सगळं तुम्ही करता त्याचं. खरंच आम्हाला तर म्हणजे खूप छान वाटतं तुमचा म्हणजे तुम्हाला आम्ही आदर्श मानूनच चालतो. नवीन पिढी, फक्त मी नाही, सगळेच तुमची स्टुडंट्स, तुमची बाकीची ओळखी पाळखीतली मुलं सुद्धा. त्याबद्दल तुमचं खरंच खूप कौतुक. आणि आता सगळ्यात शेवटचा प्रश्न तर नाही म्हणणार, पण सगळ्यात द लास्ट बट नॉट द लिस्ट, आजच्या युवा पिढीला किंवा सगळ्यांनाच, जे कोणी म्हणजे तुमच्या वयाचे किंवा तुमच्यापेक्षा मोठेही जे हा कार्यक्रम पाहतायत, त्यांना आता तुमच्याकडनं काय एक सामाजिक संदेश तुम्ही द्याल? मी एवढंच म्हणेन की ज्याला जे शक्य आहे ते करा. तुमचा जर ह्याच्यावरती विश्वास नसेल तर अजिबात काही करू नका. पण इतर जे करतात त्यांना वेड्यात काढू नका. हा इतका अगदी छोटासा संदेश मी देईन. कारण माझ्यासारखे काही भाबडी लोक आहे, मी असेन, काहींना वाटत असेल की काय येण्यासारखं काहीतरी करत राहते, असेल मी वेडी, पण मला त्याच्यातून सुख मिळतो, मला त्याच्यातून आनंद मिळतो, म्हणून मी ते करते. तुम्हाला जर त्याच्यातून आनंद मिळत असेल ती गोष्ट तुम्ही करा. नसेल मिळत आनंद तर खुशाल करू नका, पण लोकांवरती टीका करू नका. इतकंच मी फक्त पुढची जी पिढी आहे त्यांना एवढाच संदेश देईन. कारण अनेकदा असं असतं की आई वडील काही करायला निघाले की त्यांना रोकायचं, टोकायचं, काय आहे ह्याचा सायंटिफिकच काय आहे. सायंटिफिक मी एवढंच म्हणेन की इट गिव्स मी a lot of peace of mind and it keeps my heart pumping in the right degree. So हाच एक छोटासा संदेश, बाकी काही नाही. ऍब्सोल्युटली राईट. व्हॉट एव्हर कीप्स यू हॅपी, यु नो. कोणाला, काही लोकांना मेडिटेशन करून शांती मिळते, काही लोकांना तर ते जे काही आपल्याला योग्य वाटतं आपल्या मनाच्या शांतीसाठी ते करावं. Don't judge others for what they are doing. If they feel happy with it, let them do it. ऍब्सोल्युटली राईट. आणि आता आपला कार्यक्रम तसा तर संपलेला आहे, पण तुम्ही आज जो काही म्हणजे स्पेशली ह्या प्रोग्रामसाठी वेळ काढलात त्याबद्दल स्मृतिगंध समूहातर्फे तुम्हाला तुमचा गौरव करण्यासाठी सन्मान पत्र देते. त्याला मी फक्त इथे प्रेक्षकांना एकदा दाखवते. सौ सोनल साटेलकर. आणि देवाच्या भक्तीला कुणाची भीती, खूपच योग्य टायटलही निवडलं होतं ह्या कम्प्लीट मुलाखतीसाठी. आणि त्याबद्दल तुम्ही खूप छान संवाद साधलात आमच्या बरोबर, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता आपण या कार्यक्रमाच्या अंतिम भागाला आलेलो आहोत. आणखी काही तुम्हाला बोलायचं असेल तर नक्कीच आपल्याकडे तेवढा वेळ आहे. नाही, तसं काही नाही. तेच म्हटलं तसं की प्रोफेशन असतं, कधी कधी तुम्ही खूप कामामध्ये असता, पण कामामध्ये आहोत म्हणून आपण ह्या गोष्टी करूच शकत नाही असंही समजू नका. किंवा ह्या गोष्टी काही लोकांचं असं असतं, मग देव देव देव, मग इतर काही गोष्टींकडे सगळ्याकडे दुर्लक्ष, तर तसंही करू नका. ट्राय टू स्ट्राईक अ गुड बॅलन्स बिटवीन बोथ ऑफ दिस. आणि तुमचं पर्सनल लाईफ, इतरही लाईफ असतं, असं काही नाही की. आणि मेनली आपण जेव्हा हे सगळ्या गोष्टी करत असतो तेव्हा तू जसं मला विचारलंस की घरच्यांचं तुम्हाला किती साथ असते, घरच्यांची साथ मला तर असतेच, पण घरच्यांना ज्याच्यातून आनंद मिळेल, कोणत्या गोष्टीतून आपल्या घरच्यांना आनंद मिळतो, त्या गोष्टींचा पण थोडाफार विचार करायला पाहिजे. वी हॅव टू लुक ॲट एव्हरीबडीज कन्व्हिनियन्स. फक्त मला करायचंय म्हणून मी हे करणारच अशी वृत्ती पण थोडीशी, मला तरी असं वाटतं कुठेतरी, दॅट डज नॉट हेल्प. तर तो एक बॅलन्स आपल्याला साधायला पाहिजे. आणि ते साधून आपण जेव्हा हे सगळं स्पिरिच्युअलिटीचं आपण जेव्हा करतो तेव्हा इट गिव्स मोर प्लेजर अँड मोर हॅपीनेस. ऍब्सोल्युटली राईट.
Thank you so much, Sonal Mau, whatever, for dedicating your time to this. Yeah. आणि आम्हाला खूप ऐकून छान वाटलं तुझ्या सगळ्या कॉन्सेप्ट्स आणि सगळं. आणि खरंच आज मार्गशीर्ष महिन्याचं म्हणजे 2-3 दिवसांनी 4 दिवसांनी समापन होणारच आहे. तर त्यासाठी तुला खूप शुभेच्छा आणि दरवर्षी तू असंच करत राहा, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. Thank you so much on behalf of Smriti Gandha. Yes, thank you for inviting me and thank you for considering me worth speaking on this. कारण मला नव्हतं वाटलं आयुष्यात कधी कोणी मला ह्या विषयावरती बोलण्याची संधी देईल किंवा will find me worth speaking on this topic. ऍब्सोल्युटली राईट. आणि सगळ्या उपस्थितांना हेही सांगते, असं नाहीये की सोनलताई त्याच्याबद्दलही तुम्ही 2 वाक्य बोलावीत असं मला वाटतंय. त्या अतिशय मॉडर्न आहेत. त्या म्हणजे मॉडर्नचं एपिटमी जे असेल ते त्या सोनलताई आहेत. मला एपिटमीचा मराठी शब्द आता सुचत नाहीये, पण अगदी म्हणजे टोक म्हणावं लागेल त्याला, त्या सोनलताई आहेत. म्हणजे त्यांनी दोन्ही सगळ्याची खूप छान त्यांच्या लाईफमध्ये सांगड घातलेली आहे, ट्रेडिशन आणि मॉडर्न व्हॅल्यूजची. आणि म्हणूनच त्यांचं कौतुक, खूप खूप कौतुक. मला असं वाटतं म्हणूनच प्राची दॅट एनेबल्स, म्हणजे दॅट अलाउज माय किड्स ऑल्सो, गिव्स एनकरेजेस माय किड्स ऑल्सो टू एनकरेज मी टू डू एव्हरीथिंग. कारण मी जर फक्त हेच करत राहिली असती तर ते कदाचित म्हणाले असते काय नाही, म्हणजे स्वतःचं आयुष्य असं करून घेतलं आणि आमचं. बिकॉज एव्हरी एज हॅज इट्स ओन नेसेसिटीज, ओन थिंग्स. आणि आता सुद्धा काय आहे की आय विल नेव्हर वॉन्ट टू अटेंड निर्वाणा. इट इज नॉट दॅट मला आता सेल्फ ऍक्च्युलायझेशन झालंय आणि आता म्हणजे हे एव्हरीथिंग एल्स इज ओव्हर इन माय लाईफ. दॅट इज नॉट गोइंग टू बी ओव्हर. सो परत मी म्हणेन, आय ऑलवेज लाईक टू स्ट्राईक अ बॅलन्स बिटवीन एव्हरीथिंग. आणि येस, मॉडर्न नेक्स्ट आय वुड प्रॉबब्ली, यू विल सी मी गोइंग इन द पब अँड डान्सिंग इमिडिएटली आफ्टर दिस. माझा उपास जरी असला तरी सुद्धा उपास करून सुद्धा मी काही गोष्टी करू शकते. यू नो इट बेटर. तर या, बट आय थिंक अगदी बरोबर. काळानुरूप बदल हा तर म्हणजे इट्स नॅचरल, ते तर केलंच पाहिजे. काय आहे माहितीये, मुंह में राम बगल में छुरी करून नाही चालत. यू हॅव टू कीप युअर कॉन्शियस क्लीन, यू हॅव टू कीप युअर माइंड अँड हार्ट क्लीन, तरच तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा असा फायदा होतो. अदरवाईज तुम्ही कितीही अध्यात्म करा, कितीही काही करा, त्याचा काहीही फायदा होऊ शकत नाही. सो यू हॅव टू ऑलवेज रिमेंबर दॅट. ट्राय अँड मेक अदर्स हॅपी. हॅपीनेस विल कम बॅक. It will rebound. That is the only thing I would want to tell people. Great. Thank you so much. खूप धन्यवाद. स्मृतिगंध समूहातर्फे फॉर्मली धन्यवाद देते आणि हा कार्यक्रम संपलाय असं घोषित करते आणि फेसबुक लाईव्ह रेकॉर्डिंग थांबवते. आणि तरीही झूम मीटिंगवर जे कोणी पार्टिसिपंट्स आहेत त्यांना तुम्हाला काही कन्वे करायचं असेल तर ते करू शकतात. मी फेसबुक लाईव्ह रेकॉर्डिंग थांबवून हा कार्यक्रम संपलाय असं घोषित करते. तसे आता फार कोणी नाहीये. स्मिता वहिनी आहे मला असं वाटतं. मनीषा, माझीच मनीषा आहेस का? माझीच मनीषा आहेस का म्हणून हे केलं, विचारलं तिला. सरला वानखेडे म्हणून आहेत. काय नाही, काय सांगू मी तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यांना काय काय माझं. फोरम ओपन करते सगळ्यांसाठी. कोणालाही काही बोलायचं असेल सोनलताईंना. आज कमी पार्टिसिपंट्स आहेत कारण हा प्रोग्राम खूपच घाईघाईमध्ये ठरला आणि तरी आम्हाला मार्गशीर्ष महिना म्हणजे चुकवायचा नव्हता. हे आत्ताच झालं असतं तर म्हणजे योग्य वाटलं असतं, म्हणून आम्ही म्हणजे लगेच वीकडे मध्ये केलं. जनरली हा संस्कृती संवर्धन कार्यक्रम आपण शनिवारी किंवा रविवारीच ठेवतो. मी सरला वानखेडे. कार्यक्रम, नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रम खूप छान झाला. विचार खूप छान आहेत, पटले आम्हाला आणि खरंच म्हणजे स्फूर्तीदायक आहे की असंच वाढलं पाहिजे. सर्व संकटांना तोंड देता येतं, सर्व करता येतं. देवावर विश्वास ठेवायला पाहिजे. हो. आणि देवाचं मी म्हंटल तसं, आणि हे मी मानते आणि हे मी मनामध्ये अगदी रुजवून घेतलंय की तुम्ही अगदी खूप देवाचं केलं म्हणून तुमच्यावरती संकट येणार नाही असं नाही. असं काही नाही, येणारच. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक त्या संकटाला सामोरं जायला एक ताकद देतात, एक शक्ती देतात. अगदी
हा, एवढंच फक्त मी मानते ह्या सगळ्यातून, कारण माणूस आहे कुठेतरी. आपण काहीतरी म्हणतात आता मागच्या जन्मीचा वगैरे हा काय माझा अभ्यास मी तरी अजून केला नाहीये, कदाचित करीनही पुढे, पण काय ज्या काय असतील. आणि मी म्हणते ना, म्हणजे इव्हन स्तोत्र म्हणताना सुद्धा कधी कधी आपल्या डोक्यामध्ये नाही काय येत की अच्छा ती मला असं बोलली, हा मी तिला आता बघूनच येते. हे आपण माणूस आहोत शेवटी. ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या मनामध्ये येतात आणि त्याच्यामुळे कधीतरी आपल्यावरती संकटही येणार जर आपण हे असे विचार करतो. फक्त तेच आहे की ह्या सगळ्या गोष्टी करून ना कुठेतरी आपल्याला लगेच असे विचार आल्यावरती पण लगेच आपल्याला देव एक हे करतो की नाही, असा विचार नाही केला पाहिजे, असा वेगळा विचार करतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मदत होते. दुसरं तर काही मला माहिती नाही. हाय वहिनी. हॅलो. Sorry, Sweta mami, just sorry for interrupting you. सरलाताई वानखेडे स्मृतिगंध समूहाच्या नवीन सदस्य झालेल्या आहेत. आता त्यांनी आपलं फेसबुक ग्रुप जॉईन केलाय आणि त्या आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या, त्याबद्दल सरलाताईंना मी पहिलं तर त्यांचं स्वागतही करते आणि खूप खूप धन्यवाद देते. सरलाताई, असेच आमच्या बरोबर जोडलेल्या राहा नेहमीच. हो, थँक्यू व्हेरी मच. हा, नेहमीच राहील आणि कविता वगैरे पाठवत राहील. नक्कीच सरलाताई, धन्यवाद. दिल्याबद्दल धन्यवाद. मला तुमच्या याच्यात जॉईन केल्याबद्दल धन्यवाद तुमचे. थँक्यू. आणि मृदुलाताईंच्या पण सांगा, त्यांना पण धन्यवाद. नक्कीच मॅडम, नक्कीच. स्मिता मामी, ओव्हर टू यू. हो. नाही, तुमचं जे स्मृतिगंधचा जो प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यावर वेगवेगळे म्हणजे व्यक्ती येऊन ज्या काही त्यांचे विचार मांडतात, आणि आज आपल्या सोनलताईंचं खरोखरच देवावर भक्ती करण्यासाठी काय भीती, आणि त्यांचा परिचय म्हणजे एक छोटी एक बहीण नणंद म्हणून आहे, पण ह्या ज्या त्या करतायत सातत्याने गेले अनेक वर्ष, आणि कशी सुरुवात झाली ह्याचं आजच मला एक हे झालं. आणि खरोखर कौतुक वाटतो की करिअर, होम आणि सगळं मॅनेज करून, बाकीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज मॅनेज करून ज्या काही आहेत त्यांनी जे फॉलो करतायत आणि ज्यांनी स्वतःहून सुरू केलेल्या आहेत, म्हणजे माघी गणपती असो किंवा शारदीय नवरात्र उत्सव असो, आणि हा मार्गशीर्ष महिन्याचा तो त्यांचा तर खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि तुम्ही पण एक छान रीतीने ते सगळं एक कॅप्चर करून नाव इट इज रेकॉर्डेड, सो इट्स अ व्हेरी गुड थिंग. आय एम हॅपी अबाउट द होल. Absolutely right. Mami, the fact is that हे जे काही सोनल मावशी सांगत होत्या ते आपल्याला बऱ्याचपैकी म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच कुटुंबियांना, बट स्टिल द मेन ऑब्जेक्टिव्ह वॉज टू डॉक्युमेंट इट in or record it in a form of a video, so that we have it if whenever required she can also use it for her further references. So that was the objective is fulfilled now. Thank you so much. Thank you so much. Thank you so much. आणि with all your blessings, without your blessings nothing is possible. आणि मी नेहमी म्हणते तसा कोणताही उत्सव हा त्या उत्सवाला येणाऱ्या पाहुण्यांनी सुद्धा होतो. तुम्ही 4 जणांनी म्हटलं की घरामध्ये काहीतरी करायचं तर तुम्ही करू शकता, पण त्याच्यामध्ये सहभागी जेव्हा इतर 4 जण होतात तेव्हा त्या संपूर्ण सोहळ्याची जी शान वाढते ना, दॅट इज नथिंग, देर इज नथिंग मोर लाईक इट. त्याच्यामुळे मला सगळ्यांची तुमची जी साथ मिळते, माझ्या सगळ्या भावंडांची, सगळे काका आत्या माम्या मावशा सगळ्यांची जी साथ मिळते ती साथ खरंच इट इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. ऑल द बेस्ट. थँक्यू. मनीषा, स्मिता मामी काहीतरी बोलते वाटतं. बोलायचं आहे म्हणजे बोलणार मी. हो asked to start video केलेलं आहे. येस मनीषा मावशी. प्राची, ॲज यू राईटली सेड की अगदी परफेक्ट कॅन्डिडेट तू निवडलास हे नक्कीच. म्हणजे मला सगळं मी पहिल्यापासून सगळं ऐकतेय, खूप छान वाटलं शमाला असं बघताना. आणि जेव्हा मी हा प्रोग्राम म्हणजे नाव वाचलं देवाच्या भक्तीला कुणाची भीती, तेव्हा ऍक्च्युली आय वॉज लिटल बिट कन्फ्युज की हे काय नाव असू शकेल आणि शमा काय त्याच्यावर बोलेल, हे मी खूप विचार करत होते आज ऑफिसमध्ये पण.
पण हे ऐकल्यावर सगळं खूप आवडलं. एक गोष्ट मला आता प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे खूप बायका म्हणतात आम्हाला वेळ नाही काही करायला, वेळ नाही. खूप जणांच्या तोंडून ऐकते. पण शमाच्या बाबतीत शमाचा जॉब खूप चॅलेंजिंग होता हे मला थोडंफार माहितीये. हे सगळं सांभाळून पण तिने एवढ्या आघाड्यांवर काम करून ही गोष्ट सुद्धा तिने घरामध्ये ती एवढ्या पूजा अर्चा सगळं करते, हे तर खूपच कौतुकास्पद आहे. म्हणजे खरोखर मला हे सगळं ऐकून इतकी पॉझिटिव्हिटी मिळाली आज. मी माझ्या कुवतीनुसार बरेच व्रतवैकल्य करते नोकरी सांभाळून, पण क्षमाचं बघून तर मला हॅट्स ऑफ टू हर असंच म्हणावं असं वाटतं. म्हणजे मनीषा, 1 वर्ष मी म्हटलं 2 वर्ष मी पुण्यात होती. नवरात्र चालू असताना मी रोज अपडाऊन करायची पुण्याहून. सकाळी 5 वाजता बस पकडून ऑफिसला जायची, रात्रीची बस पकडून घरी यायची, पूजा करायचो, उपास सोडायचा, परत थोडा वेळ झोपायचं 2-3 तास, परत सकाळची पूजा 5ची बस म्हणजे मला 3-4 वाजल्यापासून पूजा करायला सुरुवात करायला लागायची. 2-3 तास झोपायचं आणि परत करायचं. पण खरोखर म्हणजे सॅल्यूट टू यू. इतकं बरं वाटलं मला ऐकून. अगदी म्हणजे काय म्हणतात एकदम इन्स्पायरिंग वाटलं की अजूनही आपण खूप करू शकतो असं मला वाटायला लागलेलं आहे. तो खूपच सुंदर. आणि तो गणपती उत्सवाचा 1 वर्ष माझा योग आला होता तुझ्याकडे यायचा. खूपच आवडलं होतं. म्हणजे 4 फेब्रुवारीला आहे. ज्यांना कोणाला जमणार असेल त्यांनी अवश्य यावे. हा नाही म्हणजे खरोखर ऍज यू सेड की प्रत्येक वर्षी यावंसं वाटतं एकदा बघितल्यावर. जसे नवरात्रीचे तुझे 9 दिवसाचे देवीचे वस्त्र सगळं बघून खूपच सुंदर आणि पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. हे नक्कीच आजच्यावरनं तर मला खूपच पॉझिटिव्हिटी मिळाली असं मला वाटतं. सो रिअली सॅल्यूट टू यू. खूप छान, खूप बरं वाटलं तुझं हे सगळं बघून आणि ऐकून. अगदी मी कान देऊन ऐकत होते सगळे पूर्ण वेळ. एकदम खूप छान, बरं वाटलं एकदम. थँक्स. चला, थँक्यू मनीषा मावशी. आपण ताईला काय बोलायचंय ताई? नाहीतर आपण, कारण मला पण जरा ना बाहेर जायचंय ग कामाला. बाय बाय. काय म्हणते ताई? नाही आपण इथे प्रोग्राम थांबूया. ती शील टॉक टू यू लेटर ऑन. हो, काही हरकत नाही. आपण बोलू फोन. मी रेकॉर्डिंग थांबवते. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच प्राची. सरलाताई थँक्यू जॉईन झाल्याबद्दल आणि कम्प्लीट ऐकल्याबद्दल सगळं. विचार खूप छान आहेत, पटले तुमचे विचार आम्हाला. थँक्यू. धन्यवाद. बोलू आपण नंतर. मी करते तुला फोन नंतर. येस नो प्रॉब्लेम. चालेल. चल बाय बाय. टेक केअर. I leave. Yes. Bye. Thank you.